10th स्टँडर्ड स्टुडंट्स. सो बाळांनो, पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हा चॅप्टर कव्हर केला होता आणि त्या चॅप्टर मधले जे काही थेरॉटिकल पॉइंट्स आहेत, त्या चॅप्टर मधले जे काही आतापर्यंतचे PYQs आहेत ते सगळे आपण त्या चॅप्टर मध्ये कव्हर केले होते आणि आय होप की तुम्ही ते लेक्चर नक्की बघितलेलं असेल. आणि जर अजूनही कोणी बघितलेलं नसेल तर तुम्ही युट्यूबला जाऊन ते लेक्चर नक्की बघा. ठीक आहे. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करूया बाळांनो चॅप्टर नंबर 5 जो की आहे हीट. ठीक आहे. सो चला आपला चॅप्टर नंबर 5 हीट नुसता जाळ हा चॅप्टर आपण स्टार्ट करूया. बघा, तर या चॅप्टरचं वेटेज किती आहे बाळांनो? हा चॅप्टर आहे तुम्हाला विथ ऑप्शन जर बघितलं तर 5 मार्क्स साठी आणि विदाउट ऑप्शन जर तुम्ही बघितलं तर 3 मार्क्स साठी. ठीक आहे. सो हा चॅप्टर सुद्धा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आता या चॅप्टर मधले काही कन्सेप्ट आहेत बाळांनो जे की जास्त इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. सो मी तुम्हाला ते शिकवताना सांगेल की कोणते कन्सेप्ट हे जास्त इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया बाळांनो चॅप्टर 5 नंबर बघा चॅप्टर नंबर 5 हीट. ठीक आहे. चला आता हीट मध्ये तुम्हाला सगळ्यात अगोदर काय विचारलं जातं तर सगळ्यात अगोदर तुम्हाला हे माहित पाहिजे की हीट आणि टेम्परेचर मध्ये काय डिफरन्स आहे. बऱ्याच वेळा 2 मार्क्स साठी डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर असा क्वेश्चन पण येतो किंवा 1 मार्क साठी तुम्हाला डिफाइन हीट किंवा डिफाइन टेम्परेचर असं सुद्धा क्वेश्चन येतो. ठीक है. सो दिस पॉइंट इज इम्पॉर्टेंट वाला पॉइंट. ठीक है. डन. सो पहले तो यहाँ पे दिया है हीट और इधर दिया है टेम्परेचर. ठीक आहे. आता बऱ्याच लोकांना ना हीट आणि टेम्परेचर सेमच वाटतं तर मला त्यांना हे सांगायचंय की हीट आणि टेम्परेचर सेम नाही. ठीक आहे. डन. सगळ्यात अगोदर बाळांनो की हीटला आपण Q सिम्बॉलने डिनोट करतो. ठीक है. हीट इज डिनोटेड बाय सिम्बॉल Q. टेम्परेचर इज डिनोटेड बाय सिम्बॉल कैपिटल T. ठीक है. टेम्परेचरला तुम्ही कैपिटल T ने डिनोट करता. ठीक है. आता टेम्परेचर हीट जे आहे इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. जसं की लाइट इज फॉर्म ऑफ एनर्जी, साऊंड इज फॉर्म ऑफ एनर्जी. बरोबर. तसं हीट सुद्धा एक एनर्जीचा फॉर्म आहे. ठीक आहे. डन. पण टेम्परेचर हा एनर्जीचा फॉर्म नाहीये. तुम्हाला डिफरन्स लिहायचं असेल तर पॉइंट्स दिलेत मी. ठीक आहे. डन. सो हीट इज फॉर्म ऑफ एनर्जी, टेम्परेचर इज नॉट अ फॉर्म ऑफ एनर्जी. ठीक आहे. पुढं हीट एनर्जी जी काही आहे ती ट्रान्सफर होते फ्रॉम हॉट ऑब्जेक्ट टू दी कोल्ड ऑब्जेक्ट. ठीक आहे. फ्रॉम हॉट ऑब्जेक्ट टू दी कोल्ड ऑब्जेक्ट. जर एखादा हॉट ऑब्जेक्ट असेल, गरम काही गोष्ट असेल तुमच्या समोर, त्याला जर तुम्ही हात लावला तर काय होईल रे बाळांनो? आपल्याला चटका बसतो. हा ना. बरोबर. म्हणजेच काय होतं, जी काही हीट एनर्जी आहे ती ट्रान्सफर होते फ्रॉम हॉट ऑब्जेक्ट टू कोल्ड ऑब्जेक्ट. ठीक आहे. जर सेमच दोघांचं टेम्परेचर असेल तर मग आपल्याला चटका नाही बसणार. ठीक आहे. किंवा दोन्ही ऑब्जेक्ट कोल्ड असतील तरी पण काही नाही होणार, दोन्ही ऑब्जेक्ट हॉट असतील तरी काही नाही होणार. पण एक हॉट ऑब्जेक्ट आणि एक कोल्ड ऑब्जेक्ट असेल तर काय होणार? येस. सो आपल्याला चटका बसेल. सो हीट एनर्जी ऑलवेज ट्रान्सफर होते बाळांनो हॉट ऑब्जेक्ट टू कोल्ड ऑब्जेक्ट. आणि टेम्परेचर काय असतं मग? टेम्परेचर मेजर्स हॉटनेस अँड कोल्डनेस ऑफ बॉडी. ठीक आहे. जसं की आपल्याला ताप वगैरे येतो, मग आपण थर्मामीटरनी काय करतो? टेम्परेचर मोजतो. म्हणजे काय करतो? आपण आपल्या बॉडीचं हॉटनेस, थोडक्यात जे काही टेम्परेचर वाढलेलं आहे ते आपण मोजतो. ठीक आहे. डन. सो एखाद्या ऑब्जेक्टचा हॉटनेस किंवा कोल्डनेस जर आपल्याला मेजर करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण काय वापरतो? थर्मामीटर. ठीक आहे. सो टेम्परेचर मेजर्स हॉटनेस अँड कोल्डनेस ऑफ बॉडी. ठीक आहे. त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? टेम्परेचर. ठीक आहे. किंवा जे बॉडीचा हॉटनेस किंवा कोल्डनेस मेजर करतं त्याला तुम्ही टेम्परेचर असं म्हणू शकता. पुढे बघा, हीट इज एक्सचेंजेबल. एक्सचेंजेबल म्हणजे काय? इट कॅन फ्लो फ्रॉम वन बॉडी टू अनदर. ठीक आहे. म्हणजे हीट एका बॉडी मधून दुसऱ्या बॉडीमध्ये ट्रान्सफर होऊ शकते. सो हीट कशी आहे? एक्सचेंजेबल आहे. ठीक आहे. आणि टेम्परेचर कसं आहे? नॉट एक्सचेंजेबल. म्हणजे ते इट कॅनॉट फ्लो फ्रॉम वन बॉडी टू अनदर. ठीक आहे. सो बघा, हीट एक्सचेंजेबल आहे, टेम्परेचर एक्सचेंजेबल नाहीये. त्याच्यानंतर हीट कशाने मेजर केली जाते? कुठल्या डिव्हाइस थ्रू, कशा थ्रू मेजर करतो आपण? बाय कॅलोरीमीटर. हीट कॅलोरीमीटर थ्रू मेजर केली जाते आणि टेम्परेचर जे आहे बाळांनो ते थर्मामीटर थ्रू मेजर केलं जातं. इथं थर्मोमेट्री झालंय, आपण इथं लिहूया थर्मामीटर.
थर्मामीटर. ठीक आहे, डन. मग आता थर्मामीटर मध्ये सुद्धा खूप सारे टाईप असतात, तुम्ही शिकला असाल, क्लिनिकल थर्मामीटर वगैरे, त्याच्यानंतर अजून आपला लॅबोरेटरी थर्मामीटर वगैरे. ठीक आहे, डन. सो टेम्परेचर मेजर करण्यासाठी काय वापरतोय आपण? थर्मामीटर. आता हीटचं एसआय युनिट काय बाळांनो? जूल. आणि सीजीएस युनिट काय बाळांनो? कॅलरी. ठीक आहे, कॅलरी. ठीक आहे, एसआय युनिट जूल, सीजीएस युनिट कॅलरी. आणि टेम्परेचरचे काही युनिट्स असतात जसं की डिग्री सेल्सिअस, फॅरेनहाइट, केल्विन. बरोबर, तर आपण अशा वेगळ्या वेगळ्या युनिट्स मध्ये टेम्परेचरला मेजर करू शकतो. ठीक आहे, मेजरली आपण डिग्री सेल्सिअसच वापरतो. ठीक आहे, लॅब मध्ये वगैरे मग ते केल्विन मध्ये वगैरे मोजतात टेम्परेचर. ठीक आहे, सो सगळ्यांना डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर क्लिअर आहे. ठीक आहे, आता हीट ट्रान्सफर करण्याचे काही वेज पण असतात, जसं की कंडक्शन आहे, कन्व्हेक्शन आहे, रेडिएशन आहे. ठीक आहे, ते पुढच्या गोष्टी झाल्या किंवा त्याच्यावरती मेजरली तुम्हाला क्वेश्चन वगैरे येत नाही. ठीक आहे, सो तुम्हाला लक्षात ठेवायचे काय? डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर. क्लिअर? येस. डिनोटेड बाय क्यू, डिनोटेड बाय टी. बरोबर, हीट इज फॉर्म ऑफ एनर्जी, टेम्परेचर इज नॉट फॉर्म ऑफ एनर्जी. त्याच्यानंतर हीट कॅन ट्रान्सफर फ्रॉम हॉट ऑब्जेक्ट टू कोल्ड ऑब्जेक्ट. Temperature is measures hotness and coldness of object. Heat is exchangeable, temperature is not exchangeable. बरोबर, त्याच्यानंतर सांगितलं heat measured by calorimeter, temperature measured by thermometer. SI unit of heat is joule, CGS unit of heat is calorie, and temperatures have a unit like a degree Celsius, Fahrenheit, Kelvin. बरोबर, येस. सबको क्लिअर आहे बाळांनो डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर. आता जर आम्हाला याच्यावरती क्वेश्चन आला तर आम्ही 100% याचा आन्सर लिहिणार आहे. ठीक आहे, सो चला मग पुढे जाऊया आपल्या नेक्स्ट पॉइंट कडे. बघा, नेक्स्ट पॉइंट काय दिलाय तुम्हाला? लॅटेंट हीट. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट काय दिलाय? लॅटेंट हीट. ओके, हा, लॅटेंट हीट. आता लॅटेंट हीट कशाला म्हणायचं ते तर आपण बघूया. ठीक आहे, बघा, त्याच्या अगोदर तुम्हाला एक छोटासा एक्सपेरिमेंट दिसतोय, तर तो एक्सपेरिमेंट काय आहे बघूया. ठीक आहे, एक स्टँड घेतलेला आहे, एक बर्नर घेतलेला आहे, त्या स्टँड वरती एक बीकर ठेवलाय. ठीक आहे, आणि या बीकर मध्ये काही आईसचे असे पीसेस ठेवलेले आहेत. बरोबर, आईसचे छोटे छोटे तुकडे दिसत आहेत तुम्हाला या बीकर मध्ये. बरोबर, आणि याच्या आतमध्ये बाळांनो थर्मामीटर. ठीक आहे, इथे लिहिलेलं आहे आईस क्यूब्स किंवा पीसेस ऑफ आईस. ठीक आहे, तर बर्नर आहे, स्टँड आहे, आणि इथे थर्मामीटर. आता थर्मामीटर काय करणार? थर्मामीटर कुठे टाकलंय तुम्ही? या बीकर मध्ये. बरोबर, सो आपण त्याला हीट पण करतोय, आपण त्याला हीट पण द्यायला लागलोय. ओके, सो काय होणार सांगा? पहिल्यांदा आईस आहे तर त्याचं टेम्परेचर फार कमी असेल, म्हणजे मे बी -2, -3 असेल. मग ते -2, -3 वरून 0 कडे येईल. ऍट 0 डिग्री सेल्सिअस ला आल्यावर काय होणार रे बाळांनो? आईसचं कन्व्हर्जन वॉटर मध्ये व्हायला स्टार्ट होणार. बरोबर, डन. सो वॉटर मध्ये कन्व्हर्जन झालं की हळूहळू हळू काय होणार? मग 1 डिग्री, 2 डिग्री, 3, 4, 5, 6 असं करत 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 काय होणार? हा आईस मेल्ट होणार पूर्ण ऍट 0 डिग्रीला. आणि मग हळूहळू हळू काय होणार? याचं फॉर्मेशन आता वॉटर मध्ये झालं. बरोबर, सो वॉटर मध्ये फॉर्मेशन झालं तर काय होणार? हळूहळू याचं टेम्परेचर वाढत जाणार. बरोबर, जे वॉटर आहे त्याचं टेम्परेचर मे बी आता 30, 40, 50, 60, 70. बरोबर, 80, 90, 100. बरोबर, डन. आपल्याला माहिती आहे ऍट 100 डिग्री सेल्सिअसला काय होणार? काय होणार? जे काही वॉटर आहे त्याचं फॉर्मेशन वेपर्स मध्ये होणार. बरोबर, म्हणजे लिक्विड गेट्स कन्वर्टेड इनटू गॅसियस स्टेट. बरोबर, सो मला या एक्सपेरिमेंट मध्ये तिन्ही स्टेट्स बघायला मिळाल्या. कुठल्या कुठल्या? एक बाळांनो मला सॉलिड स्टेट सुद्धा बघायला मिळाली कारण आईस होता. ठीक आहे, नंतर लिक्विड स्टेट पण बघायला मिळाली कारण आईसचं कन्व्हर्जन वॉटर मध्ये झालं. आणि तिसरी स्टेट मला गॅसियस सुद्धा बघायला मिळाली कारण इथं काय झालं? वॉटरचं कन्व्हर्जन परत गॅस मध्ये झालं. बरोबर, सो मला या एक्सपेरिमेंट मध्ये तिन्ही गोष्टी बघायला मिळाल्या. ठीक आहे, सॉलिड, लिक्विड, गॅस. ठीक आहे, मग आता मला या एक्सपेरिमेंट वरून सांगायचं काय आहे? ठीक आहे, तर मला याच्यावरनं तुम्हाला लॅटेंट हीट ऑफ फ्युजन सांगायचं आहे. ठीक आहे, आता लॅटेंट हीट ऑफ फ्युजन काय असतं? तर बघा, ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचरला, ठीक आहे, व्यवस्थित ऐकायचं, ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचरला जर सॉलिड स्टेटचं कन्व्हर्जन लिक्विड स्टेट मध्ये होत असेल तर त्याला आपण म्हणणार बाळांनो लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. क्लिअर आहे? डन. द हीट एनर्जी
absorbed at constant temperature during transformation of solid into liquid. ठीक आहे, म्हणजे ऍट कॉन्स्टंट टेम्परेचरला जर सॉलिडचं लिक्विड मध्ये ट्रान्सफॉर्मेशन होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. क्लिअर आहे लॅटेंट हीट ऑफ फ्युजन सगळ्यांना? ओके मॅम, आम्हाला क्लिअर आहे लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. ठीक आहे, पुढे जाऊया. स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. आता स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन कोणाला म्हणायचं? ठीक आहे, स्पेसिफिक स्पेसिफिकचं मिनिंग कळतं. ठीक आहे, म्हणजे काहीतरी स्पेसिफिक आहे. ठीक आहे, येस. सो इथे काय करणार आहे आपण, काहीतरी युनिट मास ऑफ ऑब्जेक्ट घेणार आहे. ठीक आहे, पर्टिक्युलर युनिट मास ऑफ ऑब्जेक्ट घेणार आहे. जर मला एखाद्या पर्टिक्युलर युनिट मास ऑफ ऑब्जेक्टचं टेम्परेचर म्हणजे ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचरला त्याचं फॉर्मेशन सॉलिड टू लिक्विड करायचं असेल तर त्याला मी काय म्हणणार, स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. ठीक आहे, बघा, द अमाउंट ऑफ हीट एनर्जी ऍब्सॉर्ब्ड ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर बाय द युनिट मास ऑफ सॉलिड कन्वर्ट्स इनटू लिक्विड स्टेट. म्हणजे काहीतरी युनिट मास ऑफ ऑब्जेक्ट आहे माझ्याकडं, पर्टिक्युलर मासचं काहीतरी ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, आणि त्याला ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचरला म्हणजे त्याचं कन्वर्जन जर सॉलिड टू लिक्विड होत असेल ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचरला तर मी काय म्हणणार बाळांनो, त्याला स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. क्लिअर? ठीक आहे, एखाद्या पर्टिक्युलर युनिट मास ऑफ ऑब्जेक्टचं कन्वर्जन जर सॉलिड टू लिक्विड होत असेल ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचरला तर दॅट इज कॉल्ड ॲज अ स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. क्लिअर? स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. ओके, पुढं मग लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. ठीक आहे, कशाला म्हणायचं लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन? जर ऍट कॉन्स्टंट टेम्परेचरला एखाद्या लिक्विड स्टेटचं कन्वर्जन जर गॅसियस स्टेट मध्ये होत असेल तर त्याला काय म्हणायचं, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. ठीक आहे, ऍट कॉन्स्टंट टेम्परेचरला जर एखाद्या लिक्विड जे काही सबस्टन्स असेल तुमच्याकडे, ठीक आहे, त्याचं कन्वर्जन जर गॅसियस स्टेट मध्ये होत असेल तर त्याला काय म्हणायचं, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. क्लिअर? पुढे आहे स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. ठीक आहे, म्हणजे काय, पर्टिक्युलर युनिट मास ऑफ ऑब्जेक्टचं कन्वर्जन जर लिक्विड टू गॅस होत असेल ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचरला तर बाळांनो त्याला मी म्हणणार स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. क्लिअर? सो मी 4 डेफिनेशन बघितले याच्यामध्ये, एक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, एक स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन आणि स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. सो 4 डेफिनेशन क्लिअर आहेत सगळ्यांना? येस. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन कशाला म्हणायचं, ऍट कॉन्स्टंट टेम्परेचरला सॉलिड टू लिक्विड फॉर्मेशन. ठीक आहे, स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन कोणाला म्हणायचं, जर पर्टिक्युलर युनिट मास ऑफ ऑब्जेक्ट असेल आणि त्याचं कन्वर्जन जर सॉलिड टू लिक्विड होत असेल ऍट कॉन्स्टंट टेम्परेचरला तर मी त्याला म्हणणार स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. बरोबर? स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन कशाला म्हणणार मी, जर ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचरला लिक्विडचं फॉर्मेशन गॅसियस स्टेट मध्ये होत असेल तर मी त्याला म्हणणार लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. ठीक आहे, पुढं स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन कशाला म्हणणार, जर ऍट अ पर्टिक्युलर युनिट मास ऑफ ऑब्जेक्टचं कन्वर्जन जर लिक्विड टू गॅसियस स्टेट होत असेल ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर तर मी त्याला म्हणणार स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. सो इज इट क्लिअर टू यू? येस. 4 डेफिनेशन्स 1 मार्क साठी बाळांनो विचारली जाऊ शकते. या 4 पैकी कुठलीही विचारली जाईल तुम्हाला. ठीक आहे, सो सगळ्यांना क्लिअर आहे? येस मॅम, आम्हाला सगळ्या डेफिनेशन्स क्लिअर आहेत. ठीक आहे, पुढे बाळांनो हा ग्राफ दिलाय तुम्हाला, कशाशी रिलेटेड आहे हा ग्राफ? येस, लॅटेंट हीटचा ग्राफ आहे हा. ठीक आहे, सो बघा लॅटेंट हीटच्या ग्राफ मध्ये काय काय दिलेलं आहे आपण बघूया. ठीक आहे, सो बाळांनो मला इकडं एक्स ऍक्सिसला दिलेला आहे टाइम इन मिनिट्स. ठीक आहे, आणि इकडं दिलेला आहे टेम्परेचर डिग्री सेल्सिअस मध्ये. ठीक आहे, सो पहिल्यांदा बघा आपल्याकडे काय होतं, आपल्याकडे होतं पहिल्यांदा आईस. बरोबर? आईसचं टेम्परेचर काय होतं पहिल्यांदा, खूप कमी होतं, लाईक -2 -3 असं होतं. ठीक आहे, सो म्हणूया आपण इथं -3 होतं, मग हे -2 वर आलं असेल, मग -1 वर आलं असेल आणि मग 0 वरती आलं असेल. बरोबर? ऍट 0 ला काय झालं रे बाळांनो, आईसचं कन्वर्जन वॉटर मध्ये व्हायला स्टार्ट झालं. बरोबर? म्हणजे 0 डिग्रीला काय होणार, आईसचं कम्प्लीट कन्वर्जन वॉटर मध्ये होणार. बरोबर? 0 डिग्रीला आईसचं कन्वर्जन वॉटर मध्ये होणार.
ओके, मग इथं ना कॉन्स्टंट टेम्परेचर आहे बाळांनो, कॉन्स्टंट कुठपर्यंत 4 पर्यंत, 4 पर्यंत कॉन्स्टंट टेम्परेचर आहे, हो की नाही? येस, आणि या कॉन्स्टंट टेम्परेचरला काय झालं मग सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये झालं, त्यालाच आपण म्हणलो लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, बरोबर? डन. सो बघा इथं 0 डिग्रीला आईसचं कन्व्हर्जन झालं वॉटर मध्ये. मग मला हा प्रश्न पडलाय की जर 0लाच आईसचं कन्व्हर्जन वॉटर मध्ये झालं असेल तर मग बाकीचा हा जो टाइम आहे 4 पर्यंतचा तो कशासाठी गेला? ठीक आहे, जर 0लाच आईसचं कन्व्हर्जन वॉटर मध्ये झालंय तर मग हा बाकीचा टाइम, हा इथले 2 मिनिट आणि इथले 2 मिनिट असे 4 मिनिट कुठे गेले मग? ठीक आहे, तर जेव्हा बाळांनो जे काही वॉटर आहे ते जेव्हा सॉलिड मध्ये असतं म्हणजे आईसच्या फॉर्म मध्ये असतं त्यावेळेस जे काही H2O मॉलिक्युल्स आहेत, ठीक आहे, 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन वगैरे, तर यांनी एक हेक्सागोनल स्ट्रक्चरचं फॉर्मेशन केलेलं असतं, बरोबर? आणि बऱ्यापैकी हे जे 4 मिनिट आहेत तुमचे, हे जे 4 मिनिट्स आहेत हे ते हेक्सागोनल स्ट्रक्चर ब्रेक करण्यासाठी जातात. ठीक आहे, जेव्हा आईस सॉलिड स्टेट मध्ये असतो तेव्हा त्यांनी एक बॉन्ड बनवलेला असतो, ते जे काही प्रत्येक H2O 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 असे एकत्र आलेले असतात आणि ह्यांनी एक असं अशा पद्धतीचं एक हेक्सागोनल स्ट्रक्चर बनवलेलं असतं. ठीक आहे, आणि आपल्याला जो काही हा टाइम जातो तो टाइम हे हेक्सागोनल स्ट्रक्चर ब्रेक करण्यासाठी जातो. ठीक आहे, ऍट 0 डिग्रीलाच आईसचं कन्व्हर्जन वॉटर मध्ये होतं पण ते हेक्सागोनल स्ट्रक्चर ब्रेक करण्यासाठी हे बाकीचे आपल्याला 4 मिनिट्स जातात. ठीक आहे, म्हणून इथं टेम्परेचर काय राहतं बाळांनो? कॉन्स्टंट राहतं. क्लिअर आहे? येस, क्लिअर आहे. आता 4 नंतर काय होतं? सो 4 नंतर परत बघा टेम्परेचर वाढत 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 चाललंय. ओके, वाढत चाललंय. आता कुठपर्यंत आलं? हे आलं 100 डिग्री पर्यंत, बरोबर? आता 100 डिग्रीला आल्यावर काय होणार? परत म्हणजे आता लिक्विड टू परत गॅसियस स्टेट, बरोबर? 100 डिग्री सेल्सिअसला काय होतं? जे काही वॉटर असणार आहे ते वॉटर बॉईल होणार आहे, म्हणजेच लिक्विड स्टेटचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे? गॅसियस स्टेट मध्ये होणार आहे. ठीक आहे, सो लिक्विडचं कन्व्हर्जन झालं बाळांनो गॅसियस स्टेट मध्ये, म्हणजे काय होणार? इथं वॉटर बॉईल होणार आणि त्याचं फॉर्मेशन वेपर्स मध्ये होणार. ठीक आहे, डन. आता 100 पासून तुम्ही परत किती जरी त्याला हीट दिलं तर टेम्परेचर जास्त वाढणार आहे का? 100च्या वरती जाणार आहे का? नाही, बरोबर? म्हणजे ऍट 100 डिग्री सेल्सिअस काय झालं? कॉन्स्टंट टेम्परेचर. आता तिथून पुढे टेम्परेचर नाही वाढणार आहे, बरोबर? सो ऍट कॉन्स्टंट टेम्परेचरला काय झालं वाढणार? लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसियस स्टेट मध्ये झालं. ठीक आहे, सो त्याला मी काय म्हणतो मग? लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. ठीक आहे, सो म्हणून इथं दोन्ही गोष्टी मला बघायला मिळाल्या. मला इथं लॅटेंट हीट ऑफ फ्युजन बघायला मिळालं, इथं लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन बघायला मिळालं. ठीक आहे, बऱ्यापैकी 5 मार्कच्या क्वेश्चन मध्ये 3 मार्कच्या क्वेश्चन मध्ये असं तुम्हाला ग्राफ देतात आणि याच्यावरती बेस्ड क्वेश्चन्स विचारतात. ठीक आहे, की ए बी लाईन काय दाखवते, बी टू सी लाईन तुम्हाला काय शो करते, असं सगळ्या गोष्टी तुम्हाला या ग्राफ मध्ये दाखवल्या जातात. ठीक आहे, सो क्लिअर आहे सगळ्यांना? लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आणि वेपरायझेशनचा ग्राफ. ठीक आहे, डन. सॉलिड टू लिक्विड फॉर्मेशन at a constant temperature, liquid to gaseous formation at a constant temperature. Yes, हमें सब कुछ समझ आया है. ठीक है, तो जाते हैं आगे के कॉन्सेप्ट पे. ठीक है, सो पुढे बघा बाळांनो, नेक्स्ट कॉन्सेप्ट तुम्हाला दिलेला आहे रिझिलेशन. ठीक आहे, आता इथे एक्सपेरिमेंट काय ते अगोदर मी सांगते, मग रिझिलेशन बघूया आपण. ठीक आहे, इथे एक बाळांनो टेबल घेतलाय. ठीक आहे, या टेबल वरती ना असं आईस ठेवलाय. ठीक आहे, हा तुम्हाला दिसतोय, हा पूर्ण आईस आहे. ठीक आहे, सो टेबल वरती हा असा आईस ठेवलेला आहे. आता काय केलं, एक तुम्ही स्प्रिंग घेतली. ठीक आहे, म्हणजे वायर घ्या किंवा काही घ्या. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. सो त्यांनी काय केलं, दोन्ही साईडला मी काहीतरी वेट ठेवलेला आहे. ठीक आहे, एक मी स्प्रिंग घेतलेली किंवा वायर घेतलेली आहे आणि त्याला मी दोन्ही साईडला काहीतरी वजन लावले, वेट लावलेलं आहे. ठीक आहे, सो आता मी जर वेट लावला असेल तर काय होईल रे बाळांनो? ही जी काही स्ट्रिंग आहे, ठीक आहे, ही स्ट्रिंग काय करेल? याच्यावरती प्रेशर अप्लाय करेल. खाली वजन आहे ना, सो ड्यू टू वेट काय होईल? ही स्ट्रिंग त्या आईस वरती प्रेशर अप्लाय करेल. बरोबर, प्रेशर अप्लाय केल्यामुळे काय होईल? इथला जो काही आईस आहे तो आईस मेल्ट होईल. बरोबर, प्रेशर अप्लाय केल्यामुळे काय होणार? इथला आईस मेल्ट होणार.
बरोबर. मग आईस मेल्ट होत 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 ती जी स्ट्रिंग आहे ती आतमध्ये 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 आईसच्या आतमध्ये जाणार. ठीक आहे, कारण त्याला वेट अप्लाय केले आपण. बरोबर. सो स्ट्रिंगनी जी काही स्ट्रिंग आहे त्यांनी आईस वरती प्रेशर अप्लाय केलं. सो ड्यू टू प्रेशर तिथला आईस काय झाला, मेल्ट झाला आणि ती स्ट्रिंग कुठं चालली आता, त्या आईसच्या आतमध्ये 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 चालली. ठीक आहे. सो स्ट्रिंग गेली आईसच्या आतमध्ये. आता जे काही वरती आईस तुमचा मेल्ट झाला होता ड्यू टू प्रेशर, तर प्रेशर रिमूव्ह झाल्यानंतर म्हणजे ती स्ट्रिंग आत गेल्यानंतर वरचा जो काही मेल्ट झालेला आईस आहे त्या आईसचं परत फॉर्मेशन होतं बाळांनो सॉलिड स्टेट मध्ये. म्हणजे इट रिकन्वर्ट्स इनटू सॉलिड स्टेट, म्हणजे परत त्याचं आईस मध्ये फॉर्मेशन होतं. ओके, तर मज्जाच आहे हा ना. तुम्ही खूप वेळा असं बघितलेलं असेल बघा, असं मोठा आईसचा तुकडा असतो आणि मध्येच अशी स्ट्रिंग वगैरे असते. आपल्याला प्रश्न पडतो हे कसं काय झालं असेल, ही स्ट्रिंग मध्येच कशी काय आली असेल. ठीक आहे. सो तिथं जो काही कॉन्सेप्ट आहे बाळांनो तो आहे रिझिलेशन. ठीक आहे. सो मी रिझिलेशन कशाला म्हणणार आहे, मग डेफिनेशन काय आहे, जर तुम्ही आईस वरती प्रेशर अप्लाय केलं तर काय होतं, आईसचं कन्व्हर्जन होतं लिक्विड स्टेट मध्ये. ठीक आहे. सॉलिड आईसचं कन्व्हर्जन होतं लिक्विड स्टेट मध्ये आणि प्रेशर रिमूव्ह केलं की परत त्याचं कन्व्हर्जन होतं सॉलिड स्टेट मध्ये. ठीक आहे. आणि या फिनॉमिनॉनलाच आपण काय म्हणतो बाळांनो, रिझिलेशन. ठीक आहे. प्रेशर अप्लाय केलं की सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये, प्रेशर रिमूव्ह केलं की लिक्विड गेट्स कन्वर्टेड बॅक इनटू सॉलिड स्टेट. ठीक आहे. सो दैट इज कॉल्ड एज रिझिलेशन. क्लियर है सगळ्यांना. सो यहाँ पे लिखी है मैंने डेफिनेशन. सो देखते हैं, द phenomenon in which the ice converts into liquid due to applied pressure and then reconverts to ice when the pressure is removed is called as a रिझिलेशन. याला काय म्हणणार, रिझिलेशन. क्लियर आहे का बाळांनो रिझिलेशन सगळ्यांना? येस मॅम, आम्हाला रिझिलेशन क्लियर आहे. ओके, सो पुढे जाऊ बाळांनो नेक्स्ट पॉइंट कडे. ओके, आता नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे आपला एनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर. ठीक आहे. नेक्स्ट कॉन्सेप्ट काय, एनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर. तर बाळांनो वॉटर एक स्पेशल आणि एक्सेप्शनल आणि एक विचित्र टाइपचं बिहेवियर दाखवतं इन बिटवीन 0 डिग्री टू 4 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. वॉटर एक विचित्र किंवा एक्सेप्शनल किंवा डिफरंट टाइपचं असं एक बिहेवियर दाखवतं. ठीक आहे. आपण पण कधी तर असं विचित्रपणा करतो ना. ठीक आहे. आपल्याला आपले घरचे किंवा आपले टीचर म्हणतात असं काही करायला लागलाय. ठीक आहे. सो तर हे जे वॉटर आहे ना हे असंच काहीतरी करतं वेगळं. ठीक आहे. सो वॉटर शोज डिफरंट एक्सेप्शनल, ठीक आहे, टाइप ऑफ बिहेवियर इन बिटवीन 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस. बरोबर. 0 ते 4 डिग्री सेल्सिअस मध्ये बाळांनो वॉटर एक वेगळ्या टाइपचं बिहेवियर दाखवतं आणि त्यालाच आपण म्हणतो एनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर. आता वेगळ्या टाइपचं बिहेवियर म्हणजे काय दाखवतं नक्की ते पण बघूया आपण. ठीक आहे. सो बघा, वॉटर शोज स्पेशल and exceptional type of behavior in between 0 degree Celsius to 4 degree Celsius and this is called as anomalous behavior of water. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो एनामोलस बिहेवियर. हे मी जस्ट तुम्हाला डायग्राम दाखवली. तर आईस वगैरे आहे 1 2 3 4 डी, याचं मी मीनिंग परत सांगते तुम्हाला. ठीक आहे. आता बघा, मला माहिती आहे की जर 0 डिग्री सेल्सिअस टू आपण जर 4 डिग्री सेल्सिअस गेलो, बरोबर, 0 कडनं 4 कडे गेलो तर काय व्हायला पाहिजे रे बाळांनो, एक्सपान्शन व्हायला पाहिजे. बरोबर. तुम्ही 0 डिग्री कडून 4 कडे चाललाय ना. बरोबर. मग काय व्हायला पाहिजे, एक्सपान्शन व्हायला पाहिजे. पण एक्सपान्शन होण्याऐवजी इथं होतं बाळांनो कॉन्ट्रॅक्शन. ठीक आहे. हे वेगळं बिहेवियर दाखवतं म्हणजे नक्की काय दाखवतं. ठीक आहे. 0 to 4 काय व्हायला पाहिजे, एक्सपान्शन व्हायला पाहिजे, पण होतं कॉन्ट्रॅक्शन. आता बाळांनो जेव्हा एक्सपान्शन होतं त्यावेळेस काय होतं रे, एक्सपान्शन होतं त्यावेळेस व्हॉल्यूम काय होतं, येस व्हॉल्यूम वाढतो आणि डेन्सिटी कमी होते. बरोबर. एक्सपान्शन ज्या वेळेस होतं त्यावेळेस व्हॉल्यूम वाढतो, डेन्सिटी कमी होते. मग इथं उलट काय होणार आहे सांगा, इथं उलट काय होणार आहे याच्या, येस याच्या अपोजिट इथं काय होणार आहे, येस कॉन्ट्रॅक्शन होणार आहे. त्याच्यामुळं व्हॉल्यूम कमी होणार आहे आणि डेन्सिटी वाढणार आहे. लक्षात आलं काय होतंय, 0 to 4 ऍक्च्युअली काय व्हायला पाहिजे,
एक्सपान्शन. पण एक्सपान्शन होण्याऐवजी होतंय काय? कॉन्ट्रॅक्शन. बरोबर. आणि कॉन्ट्रॅक्शन होतंय त्याच्यामुळे काय होतंय? व्हॉल्यूम कमी होतोय, डेन्सिटी वाढतीये. ऍक्च्युअली मध्ये तर व्हॉल्यूम वाढायला पाहिजे होतं, डेन्सिटी कमी व्हायला पाहिजे होती. ओके, म्हणजे हे काहीतरी वेगळंच होतंय. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही 4 डिग्री सेल्सिअस टू 0 डिग्री सेल्सिअसला येता त्यावेळेस काय व्हायला पाहिजे सांगा? येस मॅम, इथं कॉन्ट्रॅक्शन व्हायला पाहिजे. पण कॉन्ट्रॅक्शन न होता इथं काय होतं? इथं होतं एक्सपान्शन. ठीक आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्शन मध्ये काय व्हायला पाहिजे होतं? येस, इथं व्हॉल्यूम कमी व्हायला पाहिजे होता आणि डेन्सिटी वाढायला पाहिजे होती. पण होतंय काय? एक्सपान्शन. मग एक्सपान्शन होतंय तर काय होणार? येस, व्हॉल्यूम वाढणार आणि डेन्सिटी कमी होणार. ठीक आहे. क्लिअर झालं सगळ्यांना? ओके, ऍक्च्युअली मध्ये होतंय काय? सो वॉटर हे अशा टाइपचं वेगळंच एक बिहेवियर दाखवतं बाळांनो 0 to 4 डिग्री सेल्सिअस. म्हणून याला म्हणतो आपण एनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर. ठीक आहे. सो 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस काय व्हायला पाहिजे? एक्सपान्शन, पण होतं कॉन्ट्रॅक्शन. ठीक आहे. आणि 4 to 0 काय व्हायला पाहिजे? कॉन्ट्रॅक्शन, पण होतं एक्सपान्शन. सो दिस इज अ एक्सेप्शनल अँड स्पेशल बिहेवियर ऑफ वॉटर. ठीक आहे. त्यालाच आपण म्हणतोय एनामोलस बिहेवियर. सो क्लिअर आहे सगळ्यांना की नक्की काय होतंय? येस मॅम, आम्हाला समजलंय की एनामोलस आणि विचित्र टाइपचं बिहेवियर म्हणजे कसलं बिहेवियर आहे. ठीक आहे. डन. आता याचा बाळांनो तुम्हाला दिलाय ग्राफ. ठीक आहे. एनामोलस बिहेवियरचा तुम्हाला दिलेला आहे ग्राफ. आता ग्राफ बघूया आपण. ओके, काय दिलेलं आहे? टेम्परेचर दिलेलं आहे आणि इकडे व्हॉल्यूम दिलेला आहे. ठीक आहे. स्पेसिफिक व्हॉल्यूम सेंटीमीटर क्यूब पर ग्रॅम मध्ये. ठीक आहे. सो इकडे दिलाय व्हॉल्यूम, इकडे दिलाय टेम्परेचर. मी आताच तुम्हाला सांगितलं बाळांनो की आपण 0 to 4 जर जात असेल, आपला ग्राफ काय दिलाय? 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस दिलाय. ठीक आहे. सो जर तुम्ही 0 to 4 जात असाल तर काय होतं रे बाळांनो? 0 to 4 ऍक्च्युअली मध्ये एक्सपान्शन व्हायला पाहिजे, पण होतं काय? कॉन्ट्रॅक्शन होतं. मग कॉन्ट्रॅक्शन होत असेल तर व्हॉल्यूम काय व्हायला पाहिजे? येस, कमी व्हायला पाहिजे आणि डेन्सिटी वाढायला पाहिजे. बरोबर. मग आता ग्राफ मध्ये थोडस चेक करूया आपण. ठीक आहे. बघा 0 to 4 आपण आलोय. ठीक आहे. 4 ला जे काही वॉटर आहे ते एनामोलस बिहेवियर शो करणार आहे. इन बिटवीन 0 to 4 वॉटर काय दाखवणार आहे? एनामोलस बिहेवियर. बरोबर. डन. आता बघा 0 to 4 काय व्हायला पाहिजे? 0 to 4 कॉन्ट्रॅक्शन, व्हॉल्यूम कमी व्हायला पाहिजे. सो बघा ग्राफ कडे बघा. येस, व्हॉल्यूम कमी 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 होत चाललेला दिसतोय का? येस मॅम, 4 पर्यंत बघितलं आम्ही, व्हॉल्यूम कमी होत चाललाय. ठीक आहे. बघा व्हॉल्यूम कमी 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 होत चाललाय. ठीक आहे. डन. सो 0 to 4 ऍक्च्युअली मध्ये एक्सपान्शन व्हायला पाहिजे, पण झालंय कॉन्ट्रॅक्शन आणि कॉन्ट्रॅक्शन मध्ये व्हॉल्यूम कमी होतो, डेन्सिटी वाढते. सो व्हॉल्यूम कमी झाल्यामुळं हा ग्राफ 4 पर्यंत कसा आला? येस, इथपर्यंत असा ग्राफ डिक्रीज झालेला आहे. ठीक आहे. डन. आता 4 पासून पुढे बाळांनो वॉटर परत ऍज इट इज बिहेवियर दाखवतं. ठीक आहे. जे काही हे एनामोलस बिहेवियर आहे ते 0 to 4 आहे. ठीक आहे. 4 नंतर वॉटर परत ऍज इट इज बिहेवियर दाखवतो, नॉर्मल बिहेवियर. ठीक आहे. म्हणजे 4 नंतर काय होणार आहे? एक्सपान्शन. बरोबर. 4 नंतर परत एक्सपान्शनच होणार आहे. मग एक्सपान्शन होणार असेल तर परत काय होणार? व्हॉल्यूम वाढणार, डेन्सिटी कमी होणार. म्हणजे 4 नंतर तुमचा ग्राफ कसा येणार आहे? येस मॅम, हा असा येणार आहे. म्हणजे परत ग्राफ काय होणार आहे? वाढणार आहे. सो मला दिसतोय ग्राफ हा असा वाढलेला आहे. ओके. सो क्लिअर झालं का सगळ्यांना एनामोलस बिहेवियरचा ग्राफ? ठीक आहे. 0 to 4 कॉन्ट्रॅक्शन झालं, त्याच्यामुळे व्हॉल्यूम कमी झाला. ठीक आहे. आणि परत 4 नंतर वॉटर एनामोलस बिहेवियर नाही दाखवणार, नॉर्मल बिहेवियर दाखवणार आहे. सो नॉर्मल बिहेवियर दाखवणार आहे त्याच्यामुळे व्हॉल्यूम काय होणार? येस, इन्क्रीज होणार. ठीक आहे. येस. सो समझा क्या व्हाट इज एनामोलस बिहेवियर? येस. आणि हा ग्राफ तुम्हाला कशा पद्धतीचं बिहेवियर दाखवतोय हा एक्झाम मध्ये तुम्हाला विचारतात बाळांनो. ठीक आहे. सो त्याच्यामुळं ये ग्राफ हमको आना चाहिए. ठीक आहे. काय करायचं? इकडे टेम्परेचर घ्यायचं, व्हॉल्यूम घ्यायचा आणि जस्ट शो करायचं. फक्त असंच करायचंय. फक्त 4 ला टच झालेलं पाहिजे. ठीक आहे. कारण 4 ला इथं व्हॉल्यूम कमी 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 होतो 4 ला आणि परत 4 पासून वाढतो. क्लिअर?
येस मॅम, क्लिअर. आम्ही खूप हुशार आहोत, आम्हाला लगेच समजतंय सगळं आणि आमच्या सगळ्यांचं लक्ष आहे लेक्चर मध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे आम्हाला पटपट पटपट गोष्टी क्लिअर होत आहेत. ओके डन. सगळेजण नोटबुक घेऊन बसलायत ना? ये शॉर्ट मध्ये पॉइंट तुम्ही लिहून पण घेत चला, गप्पा मारू नका, लेक्चर मध्ये लक्ष द्या. ठीक आहे, डन. पुढे बाळांनो आहे होप सेपरेटस. ठीक आहे, आता एनामोलस बिहेवियर शिकलो आपण, तर एनामोलस बिहेवियर शो करता आपल्याला होप सेपरेटस. ठीक आहे, हे एक नाव आहे. ठीक आहे, हे एक प्रकारचं इन्स्ट्रुमेंट म्हणूया आपण. ठीक आहे, होप सेपरेटस जे आपल्याला एनामोलस बिहेवियर शो करतं. ठीक आहे, एनामोलस बिहेवियर दाखवतं. आता आपण याच्यामध्ये बघूया काय काय आहे. ठीक आहे, डन. सगळ्यात अगोदर मी काय घेणार आहे बाळांनो? आपण घेणार आहे एक सिलेंडर. ठीक आहे, सगळ्यात अगोदर आपण काय घेणार आहे? मी घेणार आहे एक सिलेंडर. या सिलेंडर मध्ये आपण कम्प्लिटली वॉटर घेणार आहे. ठीक आहे, या सिलेंडर मध्ये मी पहिला हे सगळं सिलेंडर भरून काय घेतलं? वॉटर. ठीक आहे, हे सगळं मी वॉटर घेतलेलं आहे याच्यामध्ये. ठीक आहे, ओके. आता या सिलेंडरला मला 2 थर्मामीटर जोडायचे. ठीक आहे, या थर्मामीटरला मी म्हटलं T2, या थर्मामीटरला म्हटलं मी T1. ठीक आहे, असे मी 2 थर्मामीटर घेतले जे की या सिलेंडरला जोडलेले आहेत. बरोबर, डन. आता या सिलेंडरच्या सेंटरला एक बाउल पण जोडलाय आपण. ठीक आहे, एक असा फ्लॅट बाउल आहे आणि त्या बाउल मध्ये आहे फ्रीजिंग मिक्सचर. फ्रीजिंग मिक्सचर म्हणजे कोण? आईस प्लस सॉल्ट. ठीक आहे, या फ्लॅट बाउल मध्ये कोण आहे? फ्रीजिंग मिक्सचर, आईस प्लस सॉल्ट. ठीक आहे, हा या सिलेंडरच्या सेंटरला असं पॅक केलेलं आहे. ठीक आहे, डन. आणि इथे एक तुम्हाला दिसतंय बघा ओपनिंग, तर इथून काय होणार आहे? हा आईस थोड्या वेळाने मेल्ट होणार ना. ठीक आहे, सो मेल्ट झाल्यानंतर त्याच्यामधून वॉटर बाहेर येईल. आईस फॉर्मेशन वॉटर मध्ये झाल्यानंतर, तर ते वॉटर कलेक्ट करण्यासाठी मी इथे एक बीकर घेतलेला आहे. ठीक आहे, सो हे पाणी इथं पडेल आणि मग ह्या बीकर मध्ये हे वॉटर कलेक्ट होईल. ठीक आहे, सो डायग्राम मध्ये काय काय क्लिअर आहे? सिलेंडर, सिलेंडर मध्ये कम्प्लिटली पाणी, त्या सिलेंडरला 2 थर्मामीटर T1 आणि T2 जोडलेले आहेत. त्या सिलेंडरच्या सेंटरला एक फ्लॅट बाउल घेतलाय. त्या बाउल मध्ये आहे बाळांनो फ्रीजिंग मिक्सचर, आईस प्लस सॉल्ट, आणि ते आईस आफ्टर सम टाइमनी मेल्ट होणार. त्याच्यामुळे त्याचं कन्व्हर्जन जर वॉटर मध्ये झालं तर ते वॉटर कलेक्ट करण्यासाठी एक बीकर घेतलेला आहे. सो क्लिअर आहे सगळ्यांना डायग्राम मध्ये काय काय? आता होणार काय काय आहे बघा याच्यामध्ये. ठीक आहे, सो बेसिकली काय होईल बघा, मला सांगा, हा फ्लॅट बाउल कुठं कनेक्ट केलाय आपण सिलेंडरला? सेंटरला ना. बरोबर, सिलेंडर जे काय आहे त्याच्या मिडलला कनेक्ट केलेलं आहे. बरोबर, म्हणजे काय होईल रे बाळांनो? अगोदर हे जे मिडलचं वॉटर आहे ते मिडलचं वॉटर पहिल्यांदा काय होईल? थंड होईल आतमध्ये. सिलेंडर मध्ये जे मिडलचं वॉटर असणार आहे ते पहिल्यांदा थंड होणार. बरोबर, डन. ते थंड झालं की काय होईल रे? याची डेन्सिटी वाढेल. हे जे वॉटर आहे ते थंड झालं म्हणजे काय झालं? याची डेन्सिटी काय झाली बाळांनो? डेन्सिटी वाढली. बरोबर, वॉटर थंड झालं म्हणजे कॉन्ट्रॅक्शन झालं ना. कॉन्ट्रॅक्शन झालं म्हणजे काय झालं? येस, डेन्सिटी वाढली आणि व्हॉल्यूम कमी झाला. सो डेन्सिटी वाढल्यामुळं हे जे मिडलचं वॉटर असेल ते कुठे येणार? खाली येणार. ओके, खालच्या साईडला येणार. ओके ओके, खालच्या साईडला आलं. सो खालच्या साईडला आलं की काय होणार मग? या थर्मामीटरचे टेम्परेचर कमी कमी व्हायला स्टार्ट होणार. ठीक आहे, डन. याचं टेम्परेचर हळूहळू हळू कमी होणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्टार्टिंगला दोन्ही थर्मामीटरचं टेम्परेचर आहे तुमचं 12 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, कन्सिडर करूया आपण. याचं पण 12 आहे, याचं पण 12 आहे. ठीक आहे, सो हळूहळू काय होणार बाळांनो? या थर्मामीटरचं टेम्परेचर कमी 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 व्हायला स्टार्ट होणार. याचं पण हळूहळू कमी होणार, पण याचं थोडंसं फास्टली कमी होणार. म्हणजे याचं जर 10 झालं असेल तर याचं मे बी 11 असेल. याचं जर सपोज 8 डिग्री झालं असेल तर याचं मे बी असेल 10 डिग्री वगैरे. ठीक आहे, सो याच्या कम्पेअर मध्ये हा हळूहळू कमी होणार. ठीक आहे, सो याचं टेम्परेचर हळूहळू हळूहळू काय काय होणार? कमी 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 होणार. ओके, आणि हा 4 डिग्रीला येऊन थांबणार बाळांनो. ठीक आहे, हा काय होणार? 4 डिग्रीला येऊन थांबणार. का? कारण 4 नंतर वॉटर एनामोलस बिहेवियर शो करतं. ठीक आहे, सो 4 डिग्रीला येऊन हा थर्मामीटर थांबणार. ठीक आहे, आता 4 नंतर काय होतं? वॉटर शोज एनामोलस बिहेवियर. बरोबर, म्हणजे 4 to 0 काय व्हायला पाहिजे? कॉन्ट्रॅक्शन, पण होतं एक्सपान्शन. मग व्हॉल्यूम वाढतो आणि डेन्सिटी कमी होते. ठीक आहे, मग डेन्सिटी कमी झालं की हे पाणी काय होणार? वरती वरती जाणार. ठीक आहे, हे पाणी काय होणार? वरती वरती जाणार. मग हे वरती गेलं की काय होणार? याचं टेम्परेचर हळूहळू हळूहळू काय होणार? कमी होणार. ठीक आहे, मग याचं टेम्परेचर हळू कमी 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 होणार आणि हे पण काय होणार? ऍट 4 डिग्री सेल्सिअसला येऊन थांबणार.
ठीक आहे. म्हणजे ऍट वन कंडिशन दोन्ही थर्मामीटरचे टेम्परेचर काय असेल बाळांनो 4 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. एका कंडिशनला दोन्हीही या थर्मामीटरचे टेम्परेचर किती असणार आहे 4 डिग्री सेल्सिअस असणार आहे. बरोबर. डन. सो याचं पण 4 आहे, याचं पण 4 आहे. ओके. आता इथं काय होतंय बाळांनो, इथं काय होतंय वॉटर एनामोलस बिहेवियर दाखवतोय ऍक्च्युअली मध्ये 4 to 0 कॉन्ट्रॅक्शन व्हायला पाहिजे पण एक्सपान्शन होत आहे. व्हॉल्यूम काय होतोय कमी होतोय. ऍक्च्युअली मध्ये काय व्हायला पाहिजे कॉन्ट्रॅक्शन पण होतंय एक्सपान्शन. सो एक्सपान्शन झाल्यामुळे काय होणार आहे व्हॉल्यूम वाढणार आहे, डेन्सिटी कमी होणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार सडनली या थर्मामीटरचं टेम्परेचर काय होणार बाळांनो 0 डिग्री सेल्सिअस होणार. ठीक आहे. याचं टेम्परेचर काय होणार 0 डिग्री सेल्सिअस होणार. बरोबर. डन. म्हणजे इथं होणार आईसचं फॉर्मेशन. ठीक आहे. इथं होणार आईसचं फॉर्मेशन, इथं कम्प्लिटली आईस बनणार आणि मग हळूहळू या पण थर्मामीटरचं टेम्परेचर कमी 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 होणार आणि इथं पण काय होणार आईसचं फॉर्मेशन होणार. म्हणजे एका कंडिशनला या पूर्ण सिलेंडर मध्ये आईस असेल. ठीक आहे. मग काही वेळा म्हणजे हे खूप रेअरली की पूर्ण सिलेंडर मध्ये आईस होईल. जनरली काय होतं वरती आईस बनतो आणि खाली लिक्विड म्हणजे वॉटरच असतं. जसं की तुम्ही कोल्ड रिजन्स मध्ये बघता. बरोबर. वरती आईस असतो आणि खाली पाणी असतं बघा. ठीक आहे. सो तशा टाइप मध्ये इथं वरती आईस बनेल आणि खाली वॉटर असतं. किंवा तुम्ही बघितलं असेल तुम्ही जर फ्रीज मध्ये एखादा बॉटल वगैरे ठेवली पाण्याची तर अगोदर बर्फ कुठं बनतो वरती. ठीक आहे. मग जे काही डाऊनवर्ड साईडला आहे बॉटलच्या बॉटम साईडला बनतो. ठीक आहे. किंवा तुम्ही बघितलं असेल की एखादा तुम्ही जर ग्लास भरून ठेवला पाण्याचा. ठीक आहे. फ्रीज मध्ये तर काय होणार वरती अगोदर ग्लास च्या वरती अगोदर काय बनतं आईस बनतं आणि मग खाली पाणीच असतं. ठीक आहे. सो आईस बनताना वरती अगोदर बनतो. ठीक आहे. सो इथं पण काय होणार आहे मग होप्स ॲपॅरेटस मध्ये आईस बनताना वरती अगोदर बनणार आहे. सो याच्यावरती ना तुम्हाला खूप वेळा गिव्ह रिझनला क्वेश्चन आलेला आहे की कोल्ड रिजन मध्ये जे काही ॲक्वेटिक ॲनिमल्स आहेत ते कसे काय सर्व्हाइव्ह करतात. ठीक आहे. म्हणजे लाईक वॉटर मध्ये जे काही ॲक्वेटिक ॲनिमल्स आहेत लाईक फिश वगैरे तर हे कसे काय राहतात. ठीक आहे. वरती तर पूर्ण बर्फ असतो मग कसे काय राहतात. बरोबर. तर त्याचे रिझन हेच आहे बाळांनो. ठीक आहे. की इथं वरती आईस असतो पण डाऊनवर्ड साईडला जर तुम्ही बघितलं तर तिथं वॉटर असतं त्याच्यामुळे ते ॲक्वेटिक ॲनिमल्स तिथं सर्व्हाइव्ह करू शकतात. ठीक आहे. डन. त्याच्यानंतर पुढे बघा याचा आपल्याला दिलाय ग्राफ. कशाचा होप्स ॲपॅरेटसचा ग्राफ दिलाय. इथं टाइम दिलेला आहे, इकडे टेम्परेचर दिलेलं आहे. ठीक आहे. आता मला सांगा दोघांचंही टेम्परेचर पहिल्यांदा किती होतं दोन्ही थर्मामीटरचं टेम्परेचर 12 डिग्री सेल्सिअस होतं. बरोबर. त्याच्यानंतर काय झालं हळूहळू कुणाचं टेम्परेचर पहिल्यांदा कमी झालं T1चं कमी झालं. ठीक आहे. सो T1 हळूहळू कमी झाला आणि कुठे येऊन थांबला तो थांबला 4 डिग्री सेल्सिअसला. बरोबर. टेम्परेचर कमी कमी झालं आणि कुठे येऊन थांबलं 4 डिग्रीला. परत T2चं टेम्परेचर कमी झालं. ओके. आणि ते कुठे येऊन थांबलं ते पण 4 लाच येऊन थांबलं. ठीक आहे. आणि मग मी सांगितलं एका कंडिशनला दोन्ही थर्मामीटरचं टेम्परेचर काय होतं 4 डिग्री सेल्सिअस होतं. ठीक आहे. सो बघा दोन्ही ग्राफ आले असे आणि इथं 4 ला येऊन थांबले. ठीक आहे. सो 4 नंतर परत कुणाचं टेम्परेचर कमी झालं T2. बरोबर. 4 नंतर काय झालं T2 सडनली 0 झाला बाळांनो. T2 सडनली 0 झाला आणि मग T1चं टेम्परेचर हळूहळू कमी झालं. ठीक आहे. सो सडनली T2 0 झाला आणि मग T1 हळूहळू 0 होणार आहे. ठीक आहे. सो ग्राफ क्लिअर आहे सगळ्यांना. ठीक आहे. सो दिस इज अ ग्राफ ऑफ अ होप्स ॲपॅरेटस. सो आतापर्यंत 3 ग्राफ बघितले. कुठले एक लॅटेंट हिटचा, दुसरा एनामोलस बिहेवियरचा आणि तिसरा होप्स ॲपॅरेटसचा. ठीक आहे. सो हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचे. होप्स ॲपॅरेटस क्लिअर आहे सगळ्यांना. डन. अजून तुम्हाला ना याच्यावरती गिव्ह रिझनला हा पण क्वेश्चन विचारला जातो की कोल्ड रिजन्स मध्ये जे काही पाईप्स वगैरे आहेत ते ड्यू टू प्रेशर म्हणजे पाईप्स वगैरे क्रॅक होतात. ठीक आहे. तर खूप वेळा विचारला हा क्वेश्चन. ठीक आहे. का होतं असं कारण बघा कोल्ड रिजन मध्ये काय होतं जनरली पाईप्स ज्या काही आहेत त्या पाईप मधून जर पाणी जात असेल तर पाण्याचं फॉर्मेशन कशामध्ये होणार वॉटरचं फॉर्मेशन
आईस मध्ये होणार, बरोबर. मग आईस मध्ये फॉर्मेशन झालं तर 4 to 0 कॉन्ट्रॅक्शन होण्याऐवजी एक्सपान्शन होणार. मग एक्सपान्शन झालं की व्हॉल्यूम वाढणार, व्हॉल्यूम वाढलं की मग काय होणार, त्या पाईप मध्ये जे काही वॉटर आहे त्या वॉटरचं व्हॉल्यूम वाढतो आणि मग त्या व्हॉल्यूम वाढलं की ते पाईप्स वगैरे क्रॅक होतात. ठीक आहे. सो हा तुम्हाला गिव्ह रिझनला क्वेश्चन विचारलेला आहे. सो सगळ्यांना होप्स ॲपॅरेटस क्लिअर आहे. ठीक आहे. 2 मार्क्ससाठी तुम्हाला फक्त डायग्राम काढा होप्स ॲपॅरेटसची असं पण विचारतात, किंवा होप्स ॲपॅरेटस देऊन तुम्हाला त्याच्यावरती क्वेश्चन्स पण विचारतात. ठीक आहे. डन. सो सबको समझ में आया है होप्स ॲपॅरेटस. ठीक है, नाव पण भारी है ना, होप्स ॲपॅरेटस. ठीक है, चलो जाते हैं नेक्स्ट पॉइंट पे. एंड नेक्स्ट पॉइंट इज ह्यूमिडिटी एंड ड्यू पॉइंट. ठीक है, ह्यूमिडिटी एंड ड्यू पॉइंट. आता ह्यूमिडिटी कशाला म्हणायचं, तर मॉइश्चर इन द एटमॉस्फिअर. ठीक आहे, आपल्याला माहितीये की आपल्या अर्थवरती जवळजवळ किती पर्सेंट, 79% 71% काहीतरी वॉटर आहे. ठीक आहे. सो म्हणजे आपल्या अर्थवरती मॅक्सिमम काय वॉटर आहे, बरोबर, मॅक्सिमम वॉटर आहे. सो मॅक्सिमम जर वॉटर असेल तर हे जे वॉटर आहे, हे वॉटर जेव्हा त्याच्यावरती सनलाईट पडते त्यावेळेस काय होणार रे, हे वॉटरचं फॉर्मेशन वेपर्स मध्ये होणार, बरोबर. सो ते वेपर्स जे आहेत ते कुठं प्रेझेंट आहेत, मग ऍटमॉस्फिअर मध्येच आहेत, बरोबर. सो हे वेपर्स ऍटमॉस्फिअर मध्ये आले की ऍटमॉस्फिअर होतं मॉइस्ट. ठीक आहे, कसं होतं ऍटमॉस्फिअर, मॉइस्ट होतं. ठीक आहे. आणि हे ऍटमॉस्फिअर मॉइस्ट झालं की त्यालाच आपण काय म्हणतो, मॉइश्चर इन द एटमॉस्फिअर. ठीक आहे. सो दॅट इज कॉल्ड एज मॉइश्चर इन द एटमॉस्फिअर, आणि त्यालाच आपण म्हणतो ह्युमिडिटी. क्लिअर आहे, ह्युमिडिटी कशाला म्हणायचं. ठीक आहे, मॉइश्चर इन द एटमॉस्फिअर त्याला काय म्हणायचं, येस, ह्युमिडिटी. ठीक आहे. पुढे आहे बाळांनो नेक्स्ट ड्यू पॉइंट. आता ड्यू पॉइंट काय असतो बघा. ठीक आहे, तर तुम्ही बघितलं असेल मेजरली की सकाळी सकाळी आपण जर शेतामध्ये वगैरे गेलो तर तुम्हाला असं पानावरती असे छोटे छोटे ड्रॉप्स दिसतात बघा, वॉटर ड्रॉप्स. ठीक आहे, किंवा तुम्ही फ्रीज मधून एखादी बॉटल बाहेर काढली तर त्या बॉटल वरती पण तुम्हाला असे ड्रॉप्स वगैरे दिसतात, त्या बॉटलला बाहेर ठेवलं थोडा वेळ तरी, बरोबर. ओके, मग हे ड्रॉप्स कुठून आले किंवा याच्यावरती हे ड्रॉप्स कुठून येतात. ठीक आहे, हे ड्रॉप्स म्हणजे नक्की काय असतं, तर हे असतात बाळांनो एक्स्ट्रा वेपर्स, ऍटमॉस्फिअर मधले एक्स्ट्रा वेपर्स. आता फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, पर्टिक्युलर टेम्परेचरला माझ्याकडे सपोज आहे टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, तर 20 डिग्री सेल्सिअसला, ठीक आहे, जे काही आपलं ऍटमॉस्फिअर आहे ते ऍटमॉस्फिअर 10 मॉलिक्युल्सला काय करू शकतं, होल्ड करून ठेवू शकतं. ठीक आहे, म्हणजे सध्या टेम्परेचर खूप कमी आहे, सपोज 20 डिग्री सेल्सिअस आहे, तर 20 डिग्री सेल्सिअसला, ठीक आहे, त्या ऍटमॉस्फिअरची वॉटर वेपरला काहीतरी होल्ड करून ठेवण्याची कपॅसिटी असते, बरोबर. जसं की आपल्या क्लासमध्ये सपोज 60 मुलांचा क्लास आहे, 60 स्टुडंट्सचा. ठीक आहे, तर तिथं 60च बसतील. एक्स्ट्रा सपोज 80 स्टुडंट आले सपोज. ठीक आहे, तर 20 ला कुठं बसवणार ना तुम्ही, बरोबर, प्रॉब्लेम झाला ना. ठीक आहे, तसंच असतं ऍटमॉस्फिअर मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्रा वेपर्स आले. ठीक आहे, सपोज आता इथं 5 एक्स्ट्रा वेपर्स आले. ठीक आहे, इथं 5 सपोज काय झालं, एक्स्ट्रा वेपर्स आले. ठीक आहे, मी थोडस परत लिहिते इथं. ठीक आहे, हा, आपल्याकडे किती होते, 20 डिग्री साठी 10 वेपर्स होते, बरोबर. आणि सपोज इथं काय झालं, एक्स्ट्रा किती आले, एक्स्ट्रा आले 5. ठीक आहे, आता ह्या 5 ला कुठं बसवायचं मग. ठीक आहे, तर या 5चं कन्व्हर्जन होतं वॉटर ड्रॉप्स मध्ये. ठीक आहे, कुणाचं कन्व्हर्जन वॉटर ड्रॉप्स मध्ये होतं बघा, जे एक्स्ट्रा वेपर्स आहेत त्यांचं कन्व्हर्जन होतं वॉटर ड्रॉप्स मध्ये. ठीक आहे, डन. सो पर्टिक्युलर टेम्परेचरला आपलं जे काही ऍटमॉस्फिअर आहे त्या ऍटमॉस्फिअरची ह्या वॉटर वेपरला होल्ड करून ठेवायची काहीतरी कपॅसिटी असते. ठीक आहे, सो त्या त्याच्यापेक्षा जास्त जर वेपर्स तिथं आले तर त्याचं फॉर्मेशन कशामध्ये होतं, येस, त्याचं फॉर्मेशन होतं वॉटर ड्रॉप्स मध्ये. क्लिअर आहे, हे ड्रॉप्स कुठून येतात, हे असतात एक्स्ट्रा वॉटर वेपर्स, बरोबर. डन. आता याच्यानंतर बघा सॅच्युरेटेड एअर कशाला म्हणायचं. सॅच्युरेटेड म्हणजे काय, जेवढी कपॅसिटी आहे तेवढे जर वॉटर वेपर तिथं प्रेझेंट असतील तर त्याला आपण म्हणणार सॅच्युरेटेड एअर. ठीक आहे, म्हणजे 20 डिग्रीची कपॅसिटी होती 10 वेपरची, 10 तिथं प्रेझेंट आहेत, त्याला आपण म्हणणार सॅच्युरेटेड एअर. जेवढी कपॅसिटी आहे
तेवढे वेपर्स आहेत म्हणजे सॅच्युरेटेड एअर. ठीक आहे, जसं की आपल्या क्लासची कॅपॅसिटी होती 60 स्टुडंटची आणि 60 स्टुडंट्सच आलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे काय सॅच्युरेटेड एअर. ठीक आहे, म्हणजे जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढे जर वॉटर वेपर प्रेझेंट असतील त्या पर्टिक्युलर टेम्परेचरला तर त्याला आपण म्हणायचं सॅच्युरेटेड एअर. क्लिअर आहे, डन. अनसॅच्युरेटेड एअर कशाला म्हणायचं? जर लेस दॅन मॅक्सिमम लिमिट जर वॉटर वेपर असतील, म्हणजे क्लासची कॅपॅसिटी 60 स्टुडंटची आणि स्टुडंट आलेत 40. ठीक आहे, म्हणजे मॅक्सिमम पेक्षा कसे आहेत लेस आहेत ना, मॅक्सिमम लिमिट पेक्षा कमी आहेत, म्हणजे हे काय झालं अनसॅच्युरेटेड एअर. ठीक आहे, सो सॅच्युरेटेड एअर आणि अनसॅच्युरेटेड मध्ये डिफरन्स कळाला. सॅच्युरेटेड म्हणजे काय, जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढे जर वॉटर वेपर प्रेझेंट असतील तर त्याला म्हणायचं सॅच्युरेटेड एअर. आणि अनसॅच्युरेटेड म्हणजे काय, जर मॅक्सिमम लिमिट पेक्षा कमी वॉटर वेपर प्रेझेंट असतील तर त्याला म्हणायचं अनसॅच्युरेटेड एअर. ठीक आहे, आता मी एक एक्झाम्पल सांगते. फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, ऍट 40 डिग्री सेल्सिअसला माझ्याकडं 10 वॉटर वेपर आहेत. ठीक आहे, किती येतं 10 वेपर्स येतं 40 डिग्रीला. ओके, म्हणजे मॅक्सिमम लिमिट पेक्षा कमी, कारण मी मगाशी सांगितलं होतं की 20 डिग्रीला 10 असतात. बरोबर, म्हणजे मॅक्सिमम लिमिट पेक्षा कमी आले आता. ओके, म्हणजे हा कसला एअर आहे अनसॅच्युरेटेड एअर आहे. बरोबर, मला काय करायचंय या अनसॅच्युरेटेड एअरचं फॉर्मेशन सॅच्युरेटेड एअर मध्ये करायचं. मग मी काय करू, मी काय करते टेम्परेचर डिक्रीज करते. ठीक आहे, टेम्परेचर डिक्रीज करते म्हणजे मी 40 डिग्रीचं कन्वर्जन 20 डिग्री मध्ये करते. ठीक आहे, आता 40चं कन्वर्जन जर 20 मध्ये झालं तर 20 डिग्री सेल्सिअसला बरोबर 10 मॉलिक्युल्स असतात, म्हणजे अनसॅच्युरेटेडचं फॉर्मेशन कशामध्ये झालं सॅच्युरेटेड मध्ये झालं. बरोबर, सो ज्या वेळेस अनसॅच्युरेटेड एअरचं फॉर्मेशन टेम्परेचर डिक्रीज केल्यामुळं सॅच्युरेटेड एअर मध्ये होतं, तर ज्या टेम्परेचरला अनसॅच्युरेटेड एअरचं कन्वर्जन सॅच्युरेटेड एअर मध्ये होतं त्याला म्हणायचं बाळांनो ड्यू पॉइंट टेम्परेचर. लक्षात आलं? ठीक आहे, ज्या टेम्परेचरला अनसॅच्युरेटेड एअरचं फॉर्मेशन टेम्परेचर डिक्रीज केल्यामुळं सॅच्युरेटेड एअर मध्ये झालं त्या टेम्परेचरला मी काय म्हणणार बाळांनो त्याला म्हणणार मी ड्यू पॉइंट टेम्परेचर. क्लिअर आहे सगळ्यांना? ह्युमिडिटी क्लिअर आहे, ड्यू पॉइंट टेम्परेचर क्लिअर आहे. हे एक्स्ट्रा जे काही तुम्हाला ड्रॉप्स दिसतात ते कशामुळे दिसतात एक्स्ट्रा वेपर्स मुळे. ठीक आहे, जे एक्स्ट्रा वेपर्स ऍटमॉस्फिअर मध्ये असतात. ठीक आहे, प्रत्येक डिग्री सेल्सिअसला किंवा प्रत्येक टेम्परेचरला काहीतरी वॉटर वेपर होल्ड करून ठेवायची ऍटमॉस्फिअरची काहीतरी कॅपॅसिटी असते, त्याच्यापेक्षा जास्त वेपर जर झाले तर त्याचं फॉर्मेशन ड्रॉप्स मध्ये होणार. ठीक आहे, आणि अनसॅच्युरेटेड एअरचं फॉर्मेशन ज्या टेम्परेचरला सॅच्युरेटेड एअर मध्ये होतं टेम्परेचर डिक्रीज केल्यामुळे त्याला मी म्हणणार ड्यू पॉइंट टेम्परेचर. ठीक आहे, सो डेफिनेशन बघा, द अनसॅच्युरेटेड एअर ॲट अ सर्टन टेम्परेचर इज टेकन अँड इट इज टेम्परेचर इज डिक्रीज्ड ॲट टेम्परेचर इज रिलीज्ड ॲट विच the air becomes saturated with vapors. This temperature is called as a dew point temperature. ठीक आहे, सो सगळ्यांना क्लिअर आहे आता ड्यू पॉइंट टेम्परेचर? येस मॅम. ओके, हे बाळांनो तुम्हाला डेफिनेशन साठी वगैरे विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, चालेल, पुढे जाऊया नेक्स्ट पॉइंट कडे. नेक्स्ट पॉइंट आहे बाळांनो ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी. ठीक आहे, ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी कशाला म्हणायचं बघा, व्हॉल्यूम दिलाय तुम्हाला 1 मीटर क्यूब. आता इथे एक बॉक्स दिसतोय मला. ठीक आहे, ह्या बॉक्सचं व्हॉल्यूम किती आहे याचं आहे बाळांनो 1 मीटर क्यूब. ठीक आहे, आणि या 1 मीटर क्यूब एवढ्या व्हॉल्यूम मध्ये 80 ग्राम एवढं मास ऑफ वेपर प्रेझेंट आहेत. ठीक आहे, एवढं 80 ग्राम एवढे मास ऑफ वेपर प्रेझेंट आहेत. सो पर्टिक्युलर व्हॉल्यूम मध्ये जे काही मास ऑफ वेपर प्रेझेंट असतात त्याला आपण म्हणायचं ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी. ठीक आहे, सो बघा, मास ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन द युनिट व्हॉल्यूम ऑफ एअर. ठीक आहे, म्हणजे पर्टिक्युलर व्हॉल्यूम मध्ये पर्टिक्युलर युनिट ऑफ व्हॉल्यूम मध्ये जे काही मास ऑफ वेपर प्रेझेंट असतात त्याला म्हणायचं ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी. क्लिअर? पर्टिक्युलर युनिट ऑफ व्हॉल्यूम मध्ये जे काही मास ऑफ वेपर प्रेझेंट असतात मग ते कितीही असू शकतात, तसं काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, त्याला काय म्हणणार तुम्ही ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी. क्लिअर आहे सगळ्यांना ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी? येस मॅम, क्लिअर आहे आम्हाला ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी. चला पुढे जाऊया. नेक्स्ट आहे रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ठीक आहे, पुढे बघा,
रिलेटिव्ह ह्युमिडिटी. आता रिलेटिव्ह ह्युमिडिटी कशाला म्हणायचं बघा, मास ऑफ वॉटर वेपर डिवायडेड बाय मास ऑफ वॉटर वेपर नीडेड टू मेक इट सॅच्युरेटेड. आता सॅच्युरेटेड कशाला म्हणतो, जेवढी कपॅसिटी आहे तेवढे जर वेपर असतील तर त्याला म्हणायचं सॅच्युरेटेड. ठीक आहे, आणि कपॅसिटी पेक्षा कमी असतील तर अनसॅच्युरेटेड. बरोबर, डन. सो बघा, द रेशो ऑफ, कुणाचा आणि कुणाचा रेशो घ्यायचा आहे आपल्याला, पर्टिक्युलर मास ऑफ वॉटर वेपर. जे काही मास ऑफ वॉटर वेपर पहिल्यांदा आपल्याकडे आहेत ते मास ऑफ वॉटर वेपर डिवायडेड बाय मास ऑफ वॉटर वेपर नीडेड टू मेक इट सॅच्युरेटेड. म्हणजे पहिल्यांदा हे कसे असणार आहेत, हे अनसॅच्युरेटेड असणार आहेत ना. बरोबर, हे कसे असणार आहेत, अनसॅच्युरेटेड. बरोबर, मग मला काय करायचंय, अनसॅच्युरेटेडचं फॉर्मेशन सॅच्युरेटेड मध्ये करायचंय. बरोबर, मग सॅच्युरेटेड मध्ये करण्यासाठी काहीतरी वॉटर वेपर लागतील ना. अनसॅच्युरेटेड म्हणजे मॅक्सिमम लिमिट पेक्षा कमी. बरोबर, सॅच्युरेटेड म्हणजे बरोबर जेवढी कपॅबिलिटी आहे तेवढी. बरोबर, मग मला जर अनसॅच्युरेटेडचं सॅच्युरेटेड मध्ये करायचं असेल तर काहीतरी मास ऑफ वॉटर वेपर लागतील ना जास्त सॅच्युरेटेड मध्ये करण्यासाठी. ठीक आहे, सो पहिले मास ऑफ वॉटर वेपर जे प्रेझेंट आहेत ते डिवायडेड बाय मला किती सॅच्युरेटेड मध्ये नेण्यासाठी मला किती मास ऑफ वॉटर वेपर परत लागले इंटू 100. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे बाळांनो कशाचा, रिलेटिव्ह ह्युमिडिटीचा. ठीक आहे, सो रेशो ऑफ, कुणाचा रेशो घेणार आहे मी, द रेशो ऑफ मास ऑफ वॉटर वेपर डिवायडेड बाय मास ऑफ वॉटर वेपर नीडेड टू मेक इट सॅच्युरेटेड. ठीक आहे, इंटू 100. का, कारण रिलेटिव्ह ह्युमिडिटी आपण ही पर्सेंटेज मध्ये काढतो. ठीक आहे, म्हणून आपण काय करणार आहे इथं इंटू 100 करणार आहे. ठीक आहे, सो फॉर्म्युला लक्षात आला सगळ्यांच्या. ठीक आहे, पहिल्यांदा माझ्याकडे असणारे जे काही मास ऑफ वॉटर वेपर आहेत, ठीक आहे, डिवायडेड बाय सॅच्युरेटेड मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी काहीतरी मोर लागतील ना आपल्याला मास ऑफ वॉटर वेपर, तर ते इंटू 100. क्लिअर आहे सगळ्यांना. सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ठीक आहे, तुम्हाला नोट साठी वगैरे किंवा डेफिनेशन साठी वगैरे विचारलं जाऊ शकतं हे. ठीक आहे, कारण तुम्हाला याच्यावरती न्यूमेरिकल वगैरे तर कधी येत नाही. ठीक आहे, पुढे बघा, द रिलेटिव्ह ह्युमिडिटी ऍट द ड्यू पॉइंट इज 100%. ओके, म्हणजे रिलेटिव्ह ह्युमिडिटी ड्यू पॉइंटला किती असणार, 100%. बरोबर, द रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज मोर दॅन 60%. बरोबर, जर तुम्ही रिलेटिव्ह ह्युमिडिटी फाइंड केली आणि ती जर 60%च्या पुढे येत असेल तर एअर फील्स ह्युमिड, म्हणजे मॉइश्चर असणार एटमॉस्फिअर मध्ये. ठीक आहे, एअर फील्स ह्युमिड. बरोबर, आणि जर रिलेटिव्ह ह्युमिडिटी हे लेस दॅन 60 असेल तर एअर फील्स ड्राय. ठीक आहे, एअर ड्राय फील होतो आपल्याला जर 60 पेक्षा कमी असेल तर. 60 पेक्षा जास्त असेल तर ह्युमिड फील होतं. ठीक आहे, म्हणजे अनकम्फर्टेबल, मॉइश्चर खूप सारे एटमॉस्फिअर मध्ये. ठीक आहे, आणि जर रिलेटिव्ह ह्युमिडिटी जर काय असेल ऍट अ ड्यू पॉइंट 100% असते. ठीक आहे, सो एमसीक्यू साठी बाळांनो हे विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, डन. क्लिअर आहे सगळ्यांना, येस मॅम, क्लिअर आहे आम्हाला. चला पुढे जाऊया. नेक्स्ट पॉइंट आहे बाळांनो युनिट ऑफ हीट. ठीक आहे, युनिट ऑफ हीट. आता आम्ही स्टार्टिंगलाच सांगितलं होतं की हीटचं एसआय युनिट हे जूल आहे आणि सीजीएस युनिट हे कॅलरी आहे. ठीक आहे, तरी आपण बघूयात बाळांनो. तर एसआय युनिट ऑफ हीट इज जूल. ठीक आहे, आणि सीजीएस युनिट काय आहे बाळांनो, कॅलरी. ठीक आहे, एसआय युनिट काय आहे, जूल, आणि सीजीएस युनिट काय, कॅलरी. आता 1 कॅलरी इज इक्वल टू 4.18 जूल असतात. ठीक आहे, तुम्हाला जर व्हॅल्यू दिली असेल त्याचं कन्व्हर्जन वगैरे करायचं असेल, ठीक आहे, तर तुम्ही हे वापरू शकताय. सो 1 कॅलरी इज इक्वल टू हाऊ मेनी जूल्स, इट इज 4.18 जूल्स. ठीक आहे, पुढं 1 किलो कॅलरी म्हणजे किती कॅलरी असतील, 1000 कॅलरी. ठीक आहे, 1 किलो कॅलरी इज इक्वल टू 1000 कॅलरी. ठीक आहे, पुढे बघा, आता 1 कॅलरी हिट कोणाला म्हणायचं. ठीक आहे, 1 कॅलरी हिट कोणाला म्हणायचं. सपोज तुमच्याकडं 1 ग्रॅम एवढं काहीतरी वॉटर आहे. ठीक आहे, किती आहे, 1 ग्रॅम. किती, 1 ग्रॅम. जर मला 1 ग्रॅम वॉटरचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनी वाढवायचं असेल तर त्याच्यासाठी मला जी काही अमाऊंट ऑफ हीट लागते त्याला मी काय म्हणणार, 1 कॅलरी ऑफ हीट. क्लिअर आहे, 1 कॅलरी हीट कोणाला म्हणणार, जर माझ्याकडं
1 ग्रॅम एवढं वॉटर आहे आणि त्याचं टेम्परेचर जर मला 1 डिग्री सेल्सिअसने वाढवायचं असेल तर त्याच्यासाठी काहीतरी मला अमाऊंट ऑफ हीट लागेल ना. ठीक आहे, सो ती अमाऊंट ऑफ हीट म्हणजे आपली असते 1 कॅलरी एवढी हीट. बरोबर. मग 1 डिग्रीनं मी टेम्परेचर वाढवलं फ्रॉम 14.5 टू 15.5 डिग्री सेल्सिअस. बरोबर. मग आता मी 14.5 टू 15.5 का घेतलं? कारण बऱ्यापैकी मी 3 to 4 का नाही घेतलं, 4 to 5 का नाही घेतलं? कारण आपल्याला माहितीये 4 पर्यंत वॉटर एनामोलस बिहेवियर दाखवतो. ठीक आहे, सो 5, 6, 7, 8 इथं सुद्धा बाळांनो या वॉटरच्या टेम्परेचर मध्ये खूप सारे व्हॅरिएशन्स येतात. ठीक आहे, आणि मग हे जेव्हा सायंटिस्टनी बघितलं त्यावेळेस त्यांना हे ऑब्झर्व झालं की 14.5 टू 15.5 याच्यामध्ये हे जे काही टेम्परेचर आहे किंवा वॉटरचे जे काही व्हॅरिएशन आहे याच्यामध्ये फार व्हॅरिएशन्स दिसत नाहीयेत. ठीक आहे, फार व्हॅरिएबल वगैरे काय होत नाहीये व्हॅल्यू. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, ही व्हॅल्यू चूज केली. ठीक आहे, 14.5 टू 15.5. ठीक आहे, सो जर मी काय सांगितलं तुम्हाला, तुमच्याकडे 1 ग्रॅम एवढं वॉटर असेल आणि त्याचं टेम्परेचर जर तुम्ही 1 डिग्री सेल्सिअसनी वाढवलं म्हणजेच 14.5 डिग्री सेल्सिअस टू 15.5 डिग्री सेल्सिअस, तर त्याच्यासाठी जी काही अमाऊंट ऑफ हीट तुम्हाला लागणार आहे त्याला तुम्ही काय म्हणणार आहे बाळांनो? उसको हम बोलने वाले 1 कॅलरी ऑफ हीट. ठीक आहे, क्लिअर आहे? 1 कॅलरी हीट. नंतर 1 किलो कॅलरी ऑफ हीट कशाला म्हणूयात मग? 1 किलो कॅलरी, सपोज माझ्याकडं 1 kg 1 kg एवढं वॉटर आहे. ठीक आहे, 1 kg एवढं वॉटर आहे आणि 1 kg वॉटरचं जर मला टेम्परेचर परत 1 डिग्री सेल्सिअसनी इन्क्रीज करायचं असेल म्हणजेच फ्रॉम 14.5 डिग्री सेल्सिअस टू 15.5 डिग्री सेल्सिअस, तर त्याच्यासाठी मला जी काही अमाऊंट ऑफ हीट लागणार आहे त्याला मी म्हणणार आहे 1 किलो कॅलरी ऑफ हीट. क्लिअर आहे सगळ्यांना? 1 कॅलरी हीट, किलो कॅलरी हीट. SI युनिट जूल, CGS कॅलरी. ठीक आहे, सो 1 कॅलरी इज इक्वल टू 4.18 जूल. पुढं 1 किलो कॅलरी म्हणजे किती असणार आहे? 1000 कॅलरी. ठीक आहे, क्लिअर सबको? येस येस मॅम, क्लिअर. ओके, चलो नेक्स्ट पॉइंट. ओके, नेक्स्ट एक सायंटिस्ट दिसत आहेत मला ज्यांचं नाव आहे जेम्स प्रेस्कॉट जूल. ठीक आहे, काय हिटचं युनिट आताच सांगितलं ना, SI युनिट जूल असतं, तेच जूल वाली सायंटिस्ट आहेत हे. ठीक आहे, डन. तर यांचं नाव आहे बाळांनो जेम्स प्रेस्कॉट जूल. ठीक आहे, हे फर्स्ट पर्सन होते ज्यांनी हे सांगितलं की जे काही मॅटर मध्ये छोटे छोटे पार्टिकल्स आहेत, जे काही टायनी पार्टिकल्स आहेत मॅटर मधले, तर त्यांच्याकडे ना कायनेटिक एनर्जी असते आणि ती कायनेटिक एनर्जी जी काही आहे ती इट ऑल्सो अपियर्स ऍज अ हीट एनर्जी. ती कायनेटिक एनर्जी म्हणजेच बऱ्यापैकी काय असते? हीट एनर्जी असते आणि इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. आणि तुम्ही याचं कन्व्हर्जन एका फॉर्म मधून अनदर फॉर्म मध्ये करू शकता. हे सांगणारे ते पहिले पर्सन होते. ठीक आहे, सायंटिस्ट. ठीक आहे, सो बहुत डिस्कवरी करी है सायंटिस्ट लोगों ने. ठीक आहे, देन कन्व्हर्जन ऑफ हीट एनर्जी. त्याच्यानंतर यांनी बाळांनो थर्मोडायनेमिक्सचे काही लॉज वगैरे पण सांगितले आणि जे काही आपण हीटला युनिट दिलेलं आहे ते यांच्या नावावरून दिलेलं आहे. म्हणजे इन फ्युचर मध्ये जर तुम्ही एखादा लॉ वगैरे डिस्कवर केला तर त्याला तुमचं नाव असू शकतंय, हा ना? येस, 100%. अगोदर डिस्कवर करा, नावाच परत बघू म्हणा. अगोदर 10वीचा अभ्यास करतो, अगोदर बोर्डचा. ठीक आहे, ते डिस्कवरी वगैरे ते पुढे बघूया. ठीक आहे, सध्या आम्हाला 10वीच्या एक्झामचं जास्त टेन्शन आलंय. ठीक आहे, सो तुमचं टेन्शन सगळं दूर होईल जर तुमचं लक्ष लेक्चर मध्ये असेल. ठीक आहे, डन. सो क्लिअर आहे का सगळ्यांना? हे जेम्स प्रेस्कॉट जूल. ठीक आहे, काय सांगितलं यांनी? येस, आपल्यासाठी फक्त एवढंच लक्षात ठेवा की हीटचं जे काही SI युनिट आपण जूल दिलंय ते यांच्या नावावरनं दिलंय. ठीक आहे, आणि यांनी सांगितलं की मॅटर मध्ये जे काही छोटे 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 पार्टिकल असतात त्यांच्याकडे जी कायनेटिक एनर्जी असते इट अपियर्स लाईक अ हीट एनर्जी आणि त्या हीट एनर्जीचं आपण फॉर्मेशन करू शकतो वन फॉर्म टू अनदर फॉर्म. ठीक आहे, थर्मोडायनेमिक्सचे लॉ वगैरे ते तुम्ही 11वीला वगैरे गेलात ना की तुम्हाला थर्मोडायनेमिक्सचे लॉ वगैरे असतील. ठीक आहे, 11वीला तुम्हाला चॅप्टर आहे तो पुढे. ठीक आहे, चलो. सो इधर इंट्रोडक्शन हम सबको क्लियर है. ठीक आहे, पुढे जाऊया बाळांनो. नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा स्पेसिफिक हीट कपॅसिटी. ठीक आहे, स्पेसिफिक हीट कपॅसिटी. आता बघा, याच्यासाठी आपल्याला एक एक्सपेरिमेंट करायचंय. काय एक्सपेरिमेंट करायचंय? आपल्याला 3 बॉल घ्यायचे. ठीक आहे, एक आयर्न, एक कॉपर आणि एक लीड. ठीक आहे, 3 बॉल आहेत आपल्याकडं. एक आयर्न आहे, एक कॉपर आहे, एक लीड आहे. ठीक आहे, 3 मटेरियल पासून ते बनलेले आहेत.
आता मी काय करणार आहे, एक बीकर घेणार आहे, ठीक आहे, त्या बीकर मध्ये पाणी घेणार आहे, त्या पाण्यामध्ये मी हे तिन्ही बॉल टाकणार आहे, ठीक आहे, कॉपरचा बॉल, आयर्नचा बॉल, त्याच्यानंतर लीडचा बॉल, असे तिन्ही बॉल टाकणार आहे, ठीक आहे, आणि बर्नरनी मी त्याला हिट देणार आहे, ठीक आहे. सो काय होईल रे बाळांनो, हे तिन्ही बॉल काय करतील, काहीतरी हिट ऍब्सॉर्ब करतील ना, ठीक आहे. जेव्हा आपण हिट देऊ तेव्हा वॉटर मधली जी काही हिट असणार आहे ती हिट हे तिन्ही बॉल काय करतील, ऍब्सॉर्ब करतील. ओके, मग यांना आपल्याला 5 मिनिटं 10 मिनिटं त्या बीकर मध्ये ठेवायचे, 15 मिनिटं, ठीक आहे, चांगली हिट द्यायची, 15 मिनिटं त्यात मध्ये ठेवलेलं आहे त्याला तुम्ही. ओके, आता काय करायचं आपल्याला, एक वॅक्सचा लेअर घ्यायचंय, ठीक आहे, वॅक्स माहिती आहे ना सगळ्यांना, ठीक आहे, वॅक्सचा लेअर घ्यायचाय आणि त्याच्यावरती त्या बीकर मधून काढलेले तिन्ही बॉल तुम्हाला त्या वॅक्सच्या लेअर वरती टाकायचे, ठीक आहे. जेव्हा तुम्ही या तिन्ही बॉलला वॅक्सच्या लेअर वरती टाकाल त्यावेळेस काय होईल, येस, त्यावेळेस मला काहीतरी ऑब्झर्वेशन बघायला मिळेल. आणि मला काय ऑब्झर्वेशन बघायला मिळेल, मला हे ऑब्झर्वेशन बघायला मिळेल की मी इथं वॅक्सच्या लेअर वरती या तिन्ही बॉलला जेव्हा टाकलं त्यावेळेस आयनचा जो काही बॉल आहे तो इथपर्यंत आलाय. अरे बापरे, ओके, इथपर्यंत आलाय, ठीक आहे. कॉपरचा बॉल बघा कुठपर्यंत आलाय, ओके, तो इथपर्यंत आलाय, म्हणजे मॉडरेट मिडियम लेवलला आलाय काहीतरी, ठीक आहे. लीडचा बॉल बघा फार काही खाली नाही आला, ठीक आहे, वरतीच आहे, तो थोडंसं डिस्टन्स कव्हर केलंय त्यांनी, ठीक आहे, डन. म्हणजे तिन्ही बॉल नी वॅक्सच्या खाली काहीतरी वेगळं वेगळं डिस्टन्स कव्हर केलेलं आहे, ठीक आहे, डन. कॉपरचा आयनचा फार खाली आलाय, कॉपरचा मीडियम लेवलला आलाय आणि लीडचा फार कमी आलेला आहे. मग असं का, आता तिन्ही बॉल आहेत, तिघांना बी पाण्यात टाकलं होतं, तिघांना बी सेमच हिट दिलेली, मग असं का झालं, तर असं याच्यामुळं झालं बाळांनो, कारण हे तिन्ही बॉल वेगळ्या वेगळ्या मटेरियलनी बनलेली आहेत, ठीक आहे, आणि प्रत्येक मटेरियलची हीट ऍब्सॉर्ब करण्याची कपॅसिटी ही वेगळी वेगळी असते, ठीक आहे. त्यामुळं हे तिन्ही बॉल जेव्हा बीकर मध्ये होते त्यावेळेस त्या तिघांनी बीकर मध्ये असताना वेगळी वेगळी हीट ऍब्सॉर्ब केली, ठीक आहे, वेगळी वेगळी. आयन हा गुड ऍब्सॉर्बर आहे हिटचा, ठीक आहे, सो त्यांनी खूप जास्त हिट घेतली, जो जेवढी जास्त हिट घेणार तो जास्त रिलीज पण करणार, ठीक आहे. कॉपरनी मॉडरेट हिट घेतली, मीडियम हिट घेतली, सो जेवढी त्यांनी मीडियम हिट घेतली तेवढी मीडियम त्यांनी वॅक्स वरती टाकल्यावर रिलीज केली, ठीक आहे. त्याच्यानंतर लीडनी कमी हिट ऍब्सॉर्ब केली, सो कमी हिट घेतली तर त्यांनी कमी सुद्धा रिलीज, म्हणजे कमीच हिट काय करणार आहे इथं, तो रिलीज करणार आहे, ठीक आहे, डन. सो जो मटेरियल जेवढी हिट ऍब्सॉर्ब करेल तेवढीच हिट तो काय करतो बाळांनो, रिलीज करतो, ठीक आहे. म्हणून हे अशा पद्धतीचं ऑब्झर्वेशन तुम्हाला दिसलं. क्लिअर, एक्सपेरिमेंट क्लिअर, डन. मग आता स्पेसिफिक हीट कपॅसिटी कशाला म्हणायचं, ठीक आहे, व्हॉट इज मीन बाय स्पेसिफिक हीट कपॅसिटी, बरोबर, डन. तर बघा, मी पहिल्यांदा हे सांगते की प्रत्येक मटेरियलची स्पेसिफिक हीट कपॅसिटी ही वेगळी वेगळी असते, ठीक आहे, म्हणजे प्रत्येक मटेरियलची हीट ऍब्सॉर्ब करण्याची कपॅसिटी वेगळी वेगळी असते, ठीक आहे. सो बघा डेफिनेशन काय दिली आहे तुम्हाला, द अमाउंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ ऑब्जेक्ट. तुमच्याकडे काहीतरी युनिट मास ऑफ ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, म्हणजे काहीतरी पर्टिक्युलर मास ऑफ ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे. त्याचं जर टेम्परेचर तुम्हाला काय करायचं असेल, 1 डिग्रीनी वाढवायचं असेल तर त्याच्यासाठी जी काही अमाउंट ऑफ हीट एनर्जी लागणार आहे त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, स्पेसिफिक हीट कपॅसिटी, ठीक आहे, बरोबर. लक्षात आलं की प्रत्येक मटेरियलची हीट ऍब्सॉर्ब करण्याची जी काही कपॅसिटी आहे त्याला आपण म्हणतो स्पेसिफिक हीट कपॅसिटी. पण अजून तुम्हाला जर व्यवस्थित पाहिजे असेल तर पर्टिक्युलर युनिट मास ऑफ ऑब्जेक्टचं टेम्परेचर जर तुम्हाला 1 डिग्रीने वाढवायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला जी काही अमाऊंट ऑफ हीट लागेल त्याला बाळांनो तुम्ही म्हणणार स्पेसिफिक हीट कपॅसिटी. क्लिअर आहे, डेफिनेशन एक्झाम मध्ये तुम्हाला विचारू शकतात. क्लिअर आहे, डन. आता याचं युनिट काय असतं बघा, अमाऊंट ऑफ हीट लागली ना याला, बरोबर, पर युनिट मास, ठीक आहे, म्हणजे काहीतरी मास पण आहे आणि पर्टिक्युलर डिग्री सेल्सिअस साठी, म्हणजे याचं एसआय युनिट काय असेल रे बाळांनो, जूल पर केजी डिग्री सेल्सिअस, बरोबर. आणि सीजीएस युनिट काय असणार आहे याचं, कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस, बरोबर.
कॅलरी पर ग्रॅम. सो बघा SI युनिट जूल पर केजी डिग्री सेल्सिअस आणि CGS युनिट आहे बाळांनो कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. तुम्हाला MCQ ला वगैरे विचारतात. SI युनिट ऑफ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, CGS युनिट ऑफ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ठीक आहे. सो सगळ्यांना समजलंय स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी कशाला म्हणायचं. येस, पर्टिक्युलर युनिट मास ऑफ ऑब्जेक्टचं टेम्परेचर जर मला 1 डिग्री सेल्सिअसनी वाढवायचं असेल तर त्याच्यासाठी मला जी काही अमाऊंट ऑफ हीट लागणार आहे त्याला मी म्हणणार आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. क्लियर. यस मैम क्लियर. ओके चलो तो जाते हैं आगे के स्लाइड पे. ठीक है. नेक्स्ट बनाना है फॉर्मूला ऑफ हीट. ठीक है. नेक्स्ट है फॉर्म्युला ऑफ हीट. ठीक आहे. आता लय महत्वाचा फॉर्म्युला आहे कारण तुम्हाला जेवढे काही न्यूमेरिकल येणार आहेत ना ते याच फॉर्म्युल्यावरती येणार आहेत. हा एकमेव म्हणा या चॅप्टर मध्ये फॉर्म्युला आहे. तुम्हाला जे काही हीटचे न्यूमेरिकल येणार ते हा फॉर्म्युला सोडून वेगळं कुठल्याच फॉर्म्युल्यावरती येणार नाहीत. ठीक आहे. मग काय फॉर्म्युला आहे हीटचा. हीट म्हणजे काय असतं. Q इज इक्वल टू MC डेल्टा T. हे जे ट्रायंगल आहे ना याला म्हणायचं डेल्टा. ठीक आहे. डेल्टा किंवा त्याला तुम्ही चेंज पण म्हणू शकता. ठीक आहे. चेंज. ठीक आहे. हे ट्रायंगल म्हणजे चेंज आहे. ठीक आहे. सो याला काय म्हणणार मग चेंज इन टेम्परेचर. ठीक आहे. हा ट्रायंगल T जो दिसतो याला म्हणणार चेंज इन टेम्परेचर. C म्हणजे कोण आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. C म्हणजे कोण आहे जे आपण बघितलं ना आता पाठीमाग स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी त्याला C सिम्बॉलने डिनोट करतात. ठीक आहे. सो C म्हणजे आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. M म्हणजे काय आहे मास ऑफ ऑब्जेक्ट. ठीक आहे. मास ऑफ ऑब्जेक्ट. ठीक आहे. डन. सो बघा फॉर्म्युला सबसे इम्पॉर्टंट अख्ख्या हीट चॅप्टर मध्ये एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आता रिलेटिव्ह ह्युमिडिटीचा आहे. ठीक आहे. पण तो तुम्हाला फार न्यूमेरिकल साठी नाहीत विचारत. ठीक आहे. नोट मध्ये वगैरे तुम्हाला ते येऊ शकेल. ठीक आहे. मग तसं बघायला गेलं तर 2 फॉर्म्युला लक्षात ठेवा. ठीक आहे. डन. सो दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. ठीक आहे. दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. ठीक आहे. येस. Q इज इक्वल टू MC डेल्टा T. ठीक आहे. Q इज इक्वल टू MC डेल्टा T. ठीक आहे. सो मास ऑफ ऑब्जेक्ट स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आणि डेल्टा T म्हणजे काय असतं चेंज इन टेम्परेचर. ठीक आहे. आता इथे मी लिहिलेलं आहे बघा मास ऑफ द ऑब्जेक्ट स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ ऑब्जेक्ट डेल्टा T म्हणजे चेंज इन टेम्परेचर. ठीक आहे. आता तुम्हाला इथे खाली चार्ट दिसतोय बाळांनो छोटासा. तर इथं काही सबस्टन्सेस दिलेले आहेत आणि त्या सबस्टन्सेसची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी दिली आहे. ठीक आहे. पर्टिक्युलर सबस्टन्सेस आणि त्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे प्रत्येक सबस्टन्स. आता फॉर एक्झाम्पल वॉटर. ठीक आहे. सो काहीतरी 1 युनिट मास ऑफ काहीतरी वॉटर घेतला असेल त्याला 1 डिग्री सेल्सिअस एवढं त्याचं टेम्परेचर वाढवलं असेल आणि त्याच्यासाठी जी काही अमाऊंट ऑफ हीट लागते त्याला आपण म्हणणार त्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर सेम पॅराफिन केरोसिन. ठीक आहे. ॲल्युमिनियम आयर्न कॉपर सिल्वर मर्क्युरी. ठीक आहे. या सगळ्यांच्या स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी तुम्हाला इथे दिलेत. स्पेशली वॉटरची लक्षात ठेवा. ठीक आहे. वॉटर साठी जी काही स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे ती लक्षात ठेवा सगळ्यांनी. किती असते 1. ठीक आहे. बाकी मग आयर्न कॉपर माहित पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. आयर्न कॉपर. आता तुम्हाला न्यूमेरिकल जेव्हा सॉल्व्ह करायचे असतात ना तेव्हा एक्झाम मध्ये स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी देतात. ठीक आहे. असं काही नसतं की पाठ वगैरे करायचं हे. ठीक आहे. तुम्हाला ते सॉल्व्ह करताना ब्रॅकेट मध्ये स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीची व्हॅल्यू देतात. फक्त वॉटरची लक्षात ठेवा 1 असते. ठीक आहे. कॉपरची 0.1 असते. ठीक आहे. सो तुम्हाला इथे दिसते. डन. सो हा चार्ट आहे. हा सगळ्यांच्या टेक्स्टबुक मध्ये सुद्धा आहे. सो तुम्ही तो बघू शकताय. ठीक आहे. चलो जाते हैं आगे के पॉइंट पे. ओके. नेक्स्ट पॉइंट आहे बाळांनो हीट एक्सचेंज. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट काय आहे हीट एक्सचेंज. ओके डन. सो बघा याच्यामध्ये काय आहे तर एक आपल्याला एक काहीतरी आपल्याला सिस्टम दिलेली आहे आयसोलेटेड सिस्टम. ठीक आहे. आयसोलेटेड सिस्टम म्हणजे कसली की बाकीचे जे काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत ते या सिस्टम वरती काहीच अफेक्ट करत नाहीत. ठीक आहे. म्हणजे बाहेर टेम्परेचर कमी झालं वाढलं प्रेशर कमी झालं वाढलं काही जरी झालं तर या सिस्टम वरती त्याचा काहीच इफेक्ट होत नाही. ठीक आहे. सो आपल्याकडे 2 ऑब्जेक्ट आहेत. एक आपल्याकडे आहे हॉट ऑब्जेक्ट आणि एक आपल्याकडे आहे कोल्ड ऑब्जेक्ट. ठीक आहे. एक आपल्याकडे
हॉट ऑब्जेक्ट, एक आपल्याकडे कोल्ड ऑब्जेक्ट. असे आपल्याकडे दोन ऑब्जेक्ट आहेत. बरोबर. ह्या दोन्ही ऑब्जेक्टला मी कुठे ठेवलाय? एका आयसोलेटेड सिस्टम मध्ये ठेवलंय. ठीक आहे. दोन्ही ऑब्जेक्टला कुठे ठेवलंय? आयसोलेटेड सिस्टम मध्ये. ओके. आता बघा, हे एक सिस्टम, त्या सिस्टम मध्ये मी एक हॉट ऑब्जेक्ट ठेवला, मी एक कोल्ड ऑब्जेक्ट ठेवला, असे दोन ऑब्जेक्ट ठेवले. बरोबर. आता हॉट ऑब्जेक्ट काय करेल रे? हॉट ऑब्जेक्ट काय करेल? हीट लूज करेल. ठीक आहे. त्याच्याकडे हीट आहे ना. ठीक आहे. त्याच्याकडे हीट आहे. मग आहे तर तो काय करेल? देऊन टाकेल. ठीक आहे. सो तो काय करेल? हीट लूज करेल. बरोबर. आणि कोल्ड ऑब्जेक्ट जो आहे तो काय करेल? हीट गेन करेल. बरोबर. एक ऑब्जेक्ट, हॉट ऑब्जेक्ट काय करणार आहे? हीट लूज करणार आहे. आणि जो काही कोल्ड ऑब्जेक्ट आहे तो काय करणार आहे? हीट गेन करणार आहे. बरोबर. मग हा हीट देणार 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 देणार, कोल्ड ऑब्जेक्ट हीट घेणार घेणार घेणार. आता हा कधीपर्यंत घेणार आणि हा कधीपर्यंत देणार? जोपर्यंत दोघांचं टेम्परेचर सेम नाही होणार. ठीक आहे. जोपर्यंत दोघांचं टेम्परेचर सेम नाही होणार तोपर्यंत हॉट ऑब्जेक्ट हीट देणार आणि कोल्ड ऑब्जेक्ट हीट घेणार. ठीक आहे. ज्या वेळेस दोघांचं टेम्परेचर सेम होईल त्यावेळेस ही गेनिंग आणि लुझिंग वाली जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस थांबेल. ठीक आहे. डन. सो बघा, म्हणजे माझ्याकडे जोपर्यंत आहे तोपर्यंतच मी देईल, माझ्याकडे पैसे येतो, मी कधीपर्यंत देईल? लोकांना जोपर्यंत माझ्याकडे आहे तोपर्यंतच देईल. एकदा संपल्यावर मी देईल का? नाही. बरोबर. तसं सेम आहे बाळांनो. जो काही हॉट ऑब्जेक्ट असेल तो हॉट ऑब्जेक्ट काय करतो? हीट एनर्जी लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट. ठीक आहे. हॉट ऑब्जेक्ट काय करणार? हीट एनर्जी लॉस्ट करणार आणि हीट एनर्जी गेन्ड बाय कोल्ड ऑब्जेक्ट. ठीक आहे. कोल्ड ऑब्जेक्ट काय करणार? हीट घेणार. सो दिस इज अ प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. तुम्हाला 2 मार्क्स साठी विचारलं जातं बाळांनो. व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज असं विचारलं जातं. ठीक आहे. सो त्यावेळेस सगळ्यांना जमेल सांगायला की व्हॉट इज प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. ठीक आहे. डन. हीट एनर्जी लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट एनर्जी गेन्ड बाय कोल्ड ऑब्जेक्ट. ठीक आहे. डन. क्लिअर आहे सगळ्यांना? येस, क्लिअर आहे. ओके. पुढे जाऊ. नेक्स्ट पॉइंट, मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट. ठीक आहे. इथं मी एक छोटीशी डायग्राम काढणार आहे बाळांनो. ठीक आहे. बघा डायग्राम कशी काढायची आपल्याला. इथं मी एक कॅलोरीमीटर घेणार आहे. ठीक आहे. जो की तुम्हाला माहिती आहे आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी मेजर करण्यासाठी वापरतोय. आता याच्यामध्ये हा आहे तुमचा कॅलोरीमीटर. ठीक आहे. मी आता फार बेसिक डायग्राम काढते. ठीक आहे. हा, याच्यामध्ये आहे बाळांनो वॉटर. ठीक आहे. या कॅलोरीमीटरच्या आतमध्ये काय आहे? येस, इसके अंदर है वॉटर. ठीक आहे. आता मी काय केलं? एक ऑब्जेक्ट घेतला. या ऑब्जेक्टला मी खूप हिट केलं. ओके ओके, खूप हिट केलं आणि मी या हॉट ऑब्जेक्टला काय केलं? याच्या आतमध्ये टाकून दिलं. ठीक आहे. बरोबर. कॅलोरीमीटर, त्याच्या आतमध्ये वॉटर. बरोबर. एक हॉट ऑब्जेक्ट, त्याला मी खूप हिट केलं आणि त्याला मी काय केलं? त्या वॉटर मध्ये टाकलं. ठीक आहे. डन. आता या वॉटर मध्ये टाकल्यावर काय होईल रे? हॉट ऑब्जेक्ट हीट काय करेल? लूज करेल. बरोबर. हॉट ऑब्जेक्ट काय करेल? हीट लूज करेल. मग हीट गेन कोण करणार? येस, हीट गेन करणार वॉटर. आणि वॉटर कशात प्रेझेंट आहे? कॅलोरीमीटर मध्ये. बरोबर. म्हणजे कॅलोरीमीटर सुद्धा काय करणार? हीट गेन करणार. ठीक आहे. सो हीट गेन्ड बाय वॉटर प्लस हीट गेन्ड बाय कॅलोरीमीटर. लक्षात आलं? हीट लूज बाय हॉट ऑब्जेक्ट. तो जो हॉट ऑब्जेक्ट आहे किंवा तो जो सॉलिड ऑब्जेक्ट आहे तो काय करणार? हीट लूज करणार. आणि हीट गेन कोण करणार? येस, हीट गेन करणार वॉटर प्लस कॅलोरीमीटर. क्लिअर? डन. ओके. सो बघा, हीट लॉस्ट बाय सॉलिड ऑब्जेक्ट त्याला आपण क्यू सिम्बॉलनी दाखवूया. ठीक आहे. आणि हीट गेन्ड बाय वॉटर इन द कॅलोरीमीटर Q1 नी दाखवूया आणि हीट गेन्ड बाय कॅलोरीमीटर Q2 नी दाखवूया. ठीक आहे. सो मी सांगितलं सॉलिड ऑब्जेक्टनी हीट लूज केली आणि हीट गेन केली कॅलोरीमीटर मध्ये असणाऱ्या वॉटरनी प्लस कॅलोरीमीटरनी. सो माझं इक्वेशन काय आलं मग? Q इज इक्वल टू Q1 प्लस Q2. बरोबर का? येस, असं इक्वेशन आलं. ठीक आहे. हीट लॉस्ट बाय सॉलिड ऑब्जेक्ट. ठीक आहे. आता मला माहिती आहे Q इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो बाळांनो? MO. आता ह्या ऑब्जेक्टला मी O असं कन्सिडर करते. ठीक आहे. सो हीटचा फॉर्म्युला आहे Q इज इक्वल टू MC डेल्टा T. मग मला हा जो Qचा फॉर्म्युला आहे, हीटचा फॉर्म्युला आहे Q इज इक्वल टू MC डेल्टा T, हा फॉर्म्युला मला एकदा ऑब्जेक्ट साठी लिहायचा आहे, एकदा मला
वॉटर इन कॅलोरीमीटर साठी लिहायचंय आणि एकदा मला कॅलोरीमीटर साठी लिहायचंय. लक्षात आलं? Q इज इक्वल टू Q1 प्लस Q2 ना. सो Q काय आहे? सॉलिड ऑब्जेक्ट. सो त्याच्यासाठी एकदा लिहायचा. Q1 काय आहे? वॉटर इन कॅलोरीमीटर, त्याच्यासाठी एकदा लिहायचा. आणि तिसरा कॅलोरीमीटर, त्याच्यासाठी एकदा लिहायचा. बरोबर? असे मला 3 फॉर्म्युले लिहायचे. सो बघा, मी लिहिलं पहिल्यांदा Q इज इक्वल टू MoCO डेल्टा TO. ठीक आहे. ओ म्हणजे काय? ऑब्जेक्ट. ठीक आहे. सो MoCO डेल्टा TO. ठीक आहे. परत हीट गेन्ड बाय वॉटर इन द कॅलोरीमीटर, त्याला कशाने आपण दाखवलं होतं? Q1. बरोबर? सो Q1 इज इक्वल टू काय असेल? MW CW डेल्टा TW. ठीक आहे. MW CW, W म्हणजे काय? वॉटर. ठीक आहे. सो MW CW डेल्टा TW. आणि तिसरं हीट कुणी गेन केलेली? कॅलोरीमीटरनी. बरोबर? सो Q2 इज इक्वल टू MC CC डेल्टा TC. ठीक आहे. सी म्हणजे कोण? कॅलोरीमीटर. ठीक आहे. सो MC CC डेल्टा TC. असे 3 इक्वेशन आले का तुमच्याकडं? ठीक है. यस, ये मेरा Q है इक्वेशन 1, ये Q1 इक्वेशन 2 और इसको बोलते हैं Q2 इक्वेशन 3. क्लियर का? अशी 3 इक्वेशन आले. आता मला तिन्हीला काय करायचंय? ह्या तिन्हीच्या व्हॅल्यू मला याची व्हॅल्यू इथं पुट करायची, याची व्हॅल्यू इथं पुट करायची आणि याची व्हॅल्यू इथं पुट करायची. ठीक आहे. सो पुट करूया. बघा, पुट केल्यानंतर काय मिळणार आहे मला? येस, मला पुट केल्यानंतर मिळालं हे. ठीक आहे. सो काय लिहिलंय मी? Thus Q is equal to Q1 plus Q2 substituting the equations 1, 2 and 3. आपण जे मागाशी 1, 2, 3 लिहिलं ते फक्त काय करायचं? याच्यामध्ये पुट करायचे. ठीक आहे. सो मी याच्यामध्ये पुट केलं तर मला फायनल इक्वेशन मिळालं बाळांनो, MoCO डेल्टा TO is equal to MW CW delta TW plus MC CC delta TC, and this equation is very important for to solve the numericals. ठीक आहे. जेव्हा तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व कराल त्यावेळेस तुम्हाला हा फॉर्म्युला लागेल. ठीक आहे. मग बेसिकली बघा बरं आतापर्यंत किती फॉर्म्युले झाले आपले हीट मध्ये फॉर्म्युलाज. येस येस, एक आमचा झाला रिलेटिव्ह ह्युमिडिटीचा फॉर्म्युला. कुठला? मास ऑफ वेपर, मास ऑफ वेपर डिवाइडेड बाय मास ऑफ वेपर, मास ऑफ वेपर needed to make it saturated, to make it saturated into 100. बरोबर? देन ये एक फॉर्मूला और दूसरा फॉर्मूला हमारा था हीट का फॉर्मूला. सो Q इज इक्वल टू MC डेल्टा T. ठीक है. और तीसरा यहाँ पे ये जो है, ठीक है, MoCO डेल्टा TO इज इक्वल टू MW CW डेल्टा TW प्लस MC CC डेल्टा TC. ठीक है. सो बाळांनो एवढेच फॉर्म्युले येतं, 3च. त्यातले बी मॅक्सिमम कुठले लागणार आहेत? मॅक्सिमम इम्पॉर्टंट न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी हा आणि हा. ठीक आहे. वरचा जो आहे त्याच्यावरती तुम्हाला न्यूमेरिकल नाही येणार, त्याच्यावरती तुम्हाला नोट वगैरे येऊ शकते. सो फक्त 2 फॉर्म्युले. किती? फक्त 2. ते बी ह्यो येत असेल तर ह्यो तर काय प्रॉब्लेमच नाही लिहायला. ठीक आहे. म्हणजे अख्ख्या हीट चॅप्टर मध्ये फक्त एवढे 2 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आणि आपल्याला सगळे न्यूमेरिकल सुटणार आहेत. ठीक आहे. सो इट इज व्हेरी इझी. सो बाळांनो इथं आपला कम्प्लिटली थेरॉटिकल पार्ट संपलेला आहे. ठीक आहे. सो हीट चॅप्टर मधली सगळी थेरी आपली इथं संपलेली आहे. सो सगळ्यांना क्लिअर आहे थेरी पार्ट? येस मॅम, आम्हाला सगळी थेरी समजलेली आहे. आमचे जे काही डाऊट होते थेरी मध्ये ते पण आमचे सगळे डाऊट क्लिअर झालेत. ठीक आहे. येस, डन. सो इथून पुढे बाळांनो आपल्याला स्टार्ट करायचे PYQs. ठीक आहे. सो चला 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 लवकरात लवकर स्टार्ट करूया. आतापर्यंत आपले जवळजवळ 9-10 वर्षाचे PYQs आपल्याला बघायचे. ठीक आहे. सो एवढे सगळे PYQs केले की तुमचा मॅक्सिमम लेवलचा अभ्यास होऊन जाईल. ठीक आहे. सो चला लेट स्टार्ट टू सॉल्व द PYQs. ठीक आहे. डन. चला तर मग बघूया बाळांनो आपला पहिला क्वेश्चन. क्वेश्चन ए क्वेश्चन ए मध्ये आपल्याला MCQ असतात, माहिती आहे सगळ्यांना. ठीक आहे. सो द SI युनिट ऑफ हीट इज, काय असतं बाळांनो हीटचं SI युनिट?
आम्ही शिकलोय आत्ताच. कॅलरी असतं का? नाही. किलो कॅलरी? नाही. कॅलरी पर ग्रॅम? नाही. म्हणजे कोण असतंय? जूल असतंय. ठीक आहे. सो याचा युनिट ऑफ हीट आहे बाळांनो जूल. सो ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे. येस, डन. कधी विचारलाय क्वेश्चन? मार्च 2024 ला, म्हणजे पाठीमागच्या वर्षीच विचारलाय. ठीक आहे. पुढे बघा. The phenomenon in which the ice converts to liquid due to applied pressure and then reconverts to ice once the pressure is removed is called as. कधी विचारलाय? सप्टेंबर 2021 ला. आणि या फेनॉमेनॉनला काय म्हणतो आपण? येस मॅम, आम्ही याला म्हणतो रिझिलेशन. आम्ही शिकलोय. ठीक आहे. सो बाकीचे ऑप्शन बघायचीच गरज नाही आम्हाला. ठीक आहे. आम्हाला लगेच समजतंय. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे बाळांनो, रिझिलेशन. ठीक आहे. चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊ. ओके ओके. तिसरा एमसीक्यू दिले बाळांनो. द वेपर कंटेंट इन द एअर इज मेजर्ड युजिंग अ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड. ठीक आहे. कधी विचारलंय? मार्च 2020 ला. वेपर कंटेंट इन द एअर. ठीक आहे. म्हणजे पर्टिक्युलर व्हॉल्यूम मध्ये जे काही मास ऑफ वेपर असणार आहेत. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण? येस, काय म्हणतो सांगा? रिलेटिव्ह ह्युमिडिटी? नाही. ड्यू पॉइंट? नाही. ह्युमिडिटी? नाही. मग काय? ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर 1 करेक्ट असणार आहे मॅडम. ठीक आहे. ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी. डन. ओके. चलो नेक्स्ट पॉइंट पे जाते हैं. नेक्स्ट पॉइंट काय दिलाय बघा. क्वेश्चन 1B स्टार्ट झाला बाळांनो. मॅच द करेक्ट पेअर. सप्टेंबर 2021 ला विचारलेला क्वेश्चन आहे. एनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर. एनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर कधी दाखवतो रे बाळांनो एनामोलस बिहेवियर? येस, मी सांगितलं तुम्हाला ओरडून 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 4 वेळा 5 वेळा. येस, 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. म्हणजे आपलं ऑप्शन कुठलं करेक्ट आहे? येस येस येस. रॉंग रॉंग. करेक्ट आहे बी ऑप्शन. ठीक आहे. 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस. पुढे बघा. राईट द यूज ऑफ कॅलरीमीटर. कॅलरीमीटरचा यूज लिहा. मार्च 2021 म्हणजे पाठीमागच्या वर्षीच विचारलेला क्वेश्चन आहे. ओके. कशासाठी वापरतो बाळांनो कॅलरीमीटर? टू मेजर स्पेसिफिक हीट ऑफ ऑब्जेक्ट. ठीक आहे. पर्टिक्युलर ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट मोजण्यासाठी आपण कॅलरीमीटरचा यूज करतो. ठीक आहे. 1 मार्क साठी विचारले तुम्हाला. ठीक आहे. चला पुढे चला पुढे 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 पुढे. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. हाऊ मच हीट एनर्जी इज नेसेसरी टू रेज द टेम्परेचर ऑफ 5 kg ऑफ वॉटर फ्रॉम 20 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. बाळांनो न्यूमेरिकल दिलंय तुम्हाला, अजिबात घाबरायचं नाहीये. ठीक आहे. गिवन काय काय दिलंय ते लिहूया अगोदर. मास दिलंय बाळांनो 5 kg. ठीक आहे. पुढं काय दिलंय? टेम्परेचर दिलेलं आहे. ठीक आहे. डन. सो बघा T2 किती दिलंय मला? 100 डिग्री सेल्सिअस. आणि T1 मला किती दिलेलं आहे? 20 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचंय? चेंज इन टेम्परेचर काढायचे ना. ठीक आहे. सो काय करणार मी? T2 मायनस T1 म्हणजे 100 डिग्री मायनस 20 डिग्री सेल्सिअस. सो किती येणार आहे? 80 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. हे आलं आपलं चेंज इन टेम्परेचर. डन. आता मला फाइंड काय करायचंय? हीट फाइंड करायचंय. म्हणजे आपल्याला क्यू काढायला सांगितलंय. ठीक आहे. आणि ओके, कुणाचं आहे हे? वॉटर. ठीक आहे. सो वॉटरची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी किती असते बाळांनो? 1. ठीक आहे. 1 कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. डन. सो ती पण आपल्याला वापरायची. सो बघा फॉर्म्युला वापरणार आहे मी. Q इज इक्वल टू MC डेल्टा T. ठीक आहे. इथं मी वरती लिहिते फॉर्म्युला. ओके. सो Q इज इक्वल टू M दिलेलं आहे बाळांनो 5, C आहे 1, डेल्टा T काढलंय आपण 80 डिग्री. ठीक आहे. सो Q इज इक्वल टू किती आलं? 5 into 80. बघा बरं किती येत आहे? येस, येत आहे 400. आता युनिट काय देऊया? युनिट देऊया किलो कॅलरी, कारण केजी मध्ये दिलंय ना आपल्याला. वॉटर इन केजी मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. सो काय येणार आहे आपला आन्सर? 400 किलो कॅलरी. ठीक आहे. सो द हीट एनर्जी किती आहे? किती लागेल तुम्हाला? 400 किलो कॅलरी एवढी हीट एनर्जी लागेल. ठीक आहे. सो क्लिअर आहे का सगळ्यांना कसं सोडवलं? येस मॅम. कधी विचारले हा रे क्वेश्चन? अरे इथे इयरच नाही दिलं. बरं ठीक आहे, असू द्या. पण दिस इज PYQ and this is very very important. ओके. चलो जाते हैं नेक्स्ट क्वेश्चन पे. ओके. बघा पुढे काय दिलंय नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन हमें दिया है
हाउ डू वी फील अबाउट एअर इन ईच ऑफ द फॉलोइंग कंडिशन्स. मार्च 2023 ला विचारलेला आहे की काही कंडिशन्स दिलेत आणि त्या कंडिशन मध्ये तुम्हाला एअर कसा फील होईल असं सांगितलंय. ठीक आहे. सो बघा, द रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज मोर दॅन 60. मग सांगितलं होतं ना, कुठला पॉईंट शिकवताना रिलेटिव्ह ह्युमिडिटी मध्येच सांगितलं होतं. ठीक आहे. जर रिलेटिव्ह ह्युमिडिटी मोर दॅन 60 असेल तर बाळांनो कसं फील होतं आपल्याला. येस, इधर आंसर भी लिखा है. इफ द रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज मोर दॅन 60 वी फील दॅट एअर इज ह्युमिड. ठीक आहे. एअर कसं फील होतं आपल्याला, ह्युमिड फील होतं आणि थोडंसं अनकम्फर्टेबल फील होतं. ठीक आहे. कारण थोडंसं जे काही स्वेट वगैरे असेल, ठीक आहे, ह्या गोष्टी थोडंसं प्रॉपरली इव्हॅपोरेट होत नाही. ठीक आहे. सो वी फील अनकम्फर्टेबल. ठीक आहे. सो वी फील दॅट एअर इज ह्युमिड. ठीक आहे. पुढं, रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज लेस दॅन 60. जर 60 पेक्षा लेस दॅन रिलेटिव्ह ह्युमिडिटी असेल तर वी फील एअर इज ड्राय. ठीक आहे. एअर ड्राय फील होतो आपल्याला, म्हणजे व्यवस्थित आपल्याला कम्फर्टेबल वाटतं, कारण जे काही स्वेट वगैरे या गोष्टी आहेत त्या प्रॉपरली इव्हॅपोरेट होतात, त्याच्यामुळे वी फील कम्फर्टेबल. ठीक आहे. डन. सो मोर दॅन 60, लेस दॅन 60. क्लिअर आहे बाळांनो. कधी विचारलंय, मार्च 2023 ला. ठीक आहे. पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन दिलाय, हाऊ मच हीट एनर्जी इज नेसेसरी टू रेज द टेम्परेचर ऑफ 10 kg ऑफ वॉटर. ओके, आपण जसं आता क्वेश्चन सोडवलं म्हणालो तसं सेम क्वेश्चन आहे, काहीच फरक नाहीये. ठीक है. जुलै 2022 ला विचारलेला आहे. चलो हम लिखते हैं गिवन. ठीक है. सो गिवन में मास दिया है हमें 10 kg और हमें फाइंड आउट करना है हीट. क्यों फाइंड आउट करना है? चेंज इन टेम्परेचर. ओके, T2 माइनस T1. सो T2 मेरे को दिया है 100 डिग्री सेल्सियस माइनस 30 डिग्री सेल्सियस. सो क्या आएगा? आएगा 70 डिग्री सेल्सियस. ठीक आहे. स्पेसिफिक हीट दिलेली आहे 1 किलो कॅलरी पर kg डिग्री सेल्सियस. ओके, डन. सो फॉर्म्युला वापरूयात बाळांनो. चला, काय फॉर्म्युला असतोय सांगा बरं सगळ्यांनी. चला कमेंट मध्ये सांगा काय फॉर्म्युला आहे हीटचा. येस, Q इज इक्वल टू MC डेल्टा T. ठीक है. सो मास दिया है हमें 10, C1, चेंज इन टेम्परेचर 70. सो कितना आया? 10 into 70. सो आंसर आया 700 किलो कैलोरी, क्योंकि इधर भी मास क्या दिया है? किलो में दिया है. सो आंसर आएगा किलो कैलोरी. ठीक है. डन. सो इसको करते हैं बॉक्स. ठीक है. डन. तर सगळ्यांना समजलं बाळांनो कसं सोडवलं? येस. डन. सेम मगाशी जसा क्वेश्चन सोडवला सेम तसा क्वेश्चन आहे बाळांनो, वेगळं असं काहीच नाही. ठीक है. डन. चलो नेक्स्ट क्वेश्चन पे जाते हैं. नेक्स्ट क्वेश्चन, ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम ऑफ होप्स एपरेटस. कधी विचारले बाळांनो? मार्च 2022 ला. आपण मगाशीच काढलो होप्स एपरेटस, पण तुम्हाला एक्झाम मध्ये कसं काढायचं ते पण मी सांगते. ठीक है. सो मेरे को लेना पड़ेगा एक सिलेंडर. सो मैंने लिया एक सिलेंडर. ठीक है. आता सिलेंडर थोडस थांबा, थोडस 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 थोडस. ओके, अरे इसको क्या हुआ? हाँ ठीक है. हाँ, सो मी थोडस व्यवस्थित घेते. ठीक है. डन. सो ये लिया बाळांनो मैंने सिलेंडर. ठीक है. डन. या सिलेंडर मध्ये मला काय घ्यायचंय? मला घ्यायचंय वॉटर. ठीक आहे. सो मी कम्प्लिटली याच्यामध्ये घेणार आहे वॉटर 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 वॉटर. ओके. सो मी घेतलं H2O 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 H2O. ठीक आहे. आता मला इथं 2 थर्मामीटर दाखवायचे आहेत. ओके. सो इथे एक थर्मामीटर आहे. डन डन डन. असं असं दाखवूया काहीतरी थर्मामीटरला. ओके. सो दिस इज आवर थर्मामीटर. ओके, इसको बोलेंगे T2. ठीक है. थर्मामीटर T2 इधर लिखते हैं थर्मामीटर. ठीक है. सेकंड थर्मामीटर, दुसरा आपल्याला थर्मामीटर दाखवायचंय ज्याला आपण T1 म्हणूयात. ठीक आहे. पुढचा थर्मामीटर. हा, सो दिस इज T1. ठीक है. हा एक थर्मामीटर है आपल्याकडं. सो ऐसे हमारे पास है 2 थर्मामीटर. एग्जाम में डायग्राम पूछा है तो अच्छा तो बनाना पड़ेगा. ठीक है.
सो T1 T2 ठीक आहे. असे दोन थर्मामीटर आहेत. क्लिअर सगळ्यांना. इथं तुम्ही टेम्परेचर पण दाखवायचं 12 डिग्री सेल्सिअस, काय प्रॉब्लेम नाही. याचं पण दाखवा 12 डिग्री सेल्सिअस, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता मला काय घ्यायचंय, एक फ्लॅट बाउल घ्यायचा आहे. ठीक आहे. सो मी घेते सेंटरला एक फ्लॅट बाउल. कुठल्या कलरनी घेऊया, हाच घेऊया. ठीक आहे, कारण हाच आपल्याला व्यवस्थित दिसेल. ठीक आहे. ओके. सो बाळांनो, अशा पद्धतीचं एक फ्लॅट बाउल घ्यायचंय. या फ्लॅट बाउल मध्ये मला काहीतरी आईसचे छोटे छोटे असे तुकडे घ्यायचे. ठीक आहे, आईसचे. ठीक आहे, फ्रीजिंग मिक्सचर घ्यायचंय ना आपल्याला. ठीक आहे. सो मैंने लिया फ्रीजिंग मिक्सचर. ठीक है. सो इधर लिखते हैं फ्रीजिंग मिक्सचर, फ्रीजिंग मिक्सचर. ठीक है, आइस प्लस सॉल्ट. ठीक है, और इधर इधर आएगा एक बीकर. ठीक है, ये वेस्ट वाटर कलेक्ट करने के लिए. ठीक है. सो इथं घेतला बाळांनो एक बीकर, बीकर 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 बीकर. ओके ओके, क्लिअर. सो दिस इज अ डायग्राम ऑफ युअर होप्स ॲपॅरेटस. एवढंच दाखवायचंय तुम्हाला डायग्राम मध्ये. अजून तुम्ही काय लिहू शकता बाळांनो, इथं तुम्ही लिहू शकता सिलेंडर. ठीक है, फ्रीजिंग मिक्सचर दाखवलंय. इधर लिख सकते हैं बीकर. ठीक है, इधर थर्मामीटर तो लिखा है. डन. सो एवढी डायग्राम तुम्ही प्रॉपरली तुम्हाला एक्झाम मध्ये काढायची. क्लिअर आहे. ठीक आहे, डन. सो दिस इज युअर होप्स ॲपॅरेटस. ठीक आहे, मी तुम्हाला अशी नुसती डायग्राम दाखवण्यापेक्षा काढून दाखवली तर तुम्हाला अजून छान वाटेल. ठीक आहे, सो म्हणून मी काढून दाखवली. क्लिअर आहे सगळ्यांना होप्स ॲपॅरेटस? येस मॅम, आपल्याला डायग्रामच काढायला सांगितलेली फक्त. ठीक आहे, सो आपली काढून झालेली आहे. ठीक आहे, पुढे बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय, डिफाइन स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, राइट इट्स SI युनिट. ठीक आहे, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी डिफाइन करा. सांगा बरं, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी कशाला म्हणायचं? पर्टिक्युलर युनिट मास ऑफ ऑब्जेक्टचं टेम्परेचर जर मला 1 डिग्री सेल्सिअसनी वाढवायचं असेल, ठीक आहे, तर त्याच्यासाठी जी काही अमाऊंट ऑफ हीट लागते त्याला मी काय म्हणणार, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. सो डेफिनेशन लिहिले बाळांनो, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ एन ऑब्जेक्ट बाय 1 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, सो याचा युनिट असतं बाळांनो जूल, केजी, जूल पर केजी डिग्री सेल्सिअस, आणि CGS युनिट असतं कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, आता जस्टच आपण शिकलो इथे. ठीक आहे, चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय बघूया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑब्झर्व द गिवन ग्राफ अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. मार्च 2020 ला विचारलेला आहे. कशाचा ग्राफ आहे हा, सांगा बरं. चला चला चला, आठवा लवकर. कशाचा ग्राफ आहे हा? येस मॅम, हा ग्राफ आहे एनामोलस बिहेवियर ऑफ वॉटरचा. ठीक आहे, एनामोलस बिहेवियर ऑफ वॉटरचा ग्राफ आहे, बिहेवियर ऑफ वॉटरचा ग्राफ आहे. ठीक आहे, डन. सो ऑब्झर्व करा म्हटले ग्राफला, आणि काही क्वेश्चन्स तुम्हाला दिले त्याचे आन्सर्स तुम्हाला लिहायचे. ठीक आहे, नेम द प्रोसेस रिप्रेझेंटेड इन द फिगर. काय रे बाळांनो, कशाचा ग्राफ आहे? येस, तेच सांगायचंय, एनामोलस बिहेवियर ऑफ वॉटरचा ग्राफ आहे. ठीक आहे, पुढं बी क्वेश्चन काय विचारलाय, ऍट व्हॉट टेम्परेचर डज दिस प्रोसेस टेक्स प्लेस. आणि कुठल्या टेम्परेचरला होतं एनामोलस बिहेवियर? येस मॅम, 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस. येस, सो बघा एनामोलस बिहेवियर जे काय ते तुम्हाला 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस मध्ये दाखवलं जातं. ठीक आहे, डन. सो 2 क्वेश्चन तर सॉल्व्ह झाले आमचे इथले. पुढचा क्वेश्चन काय दिलाय, अरे झालं की 2च विचारले होते. ठीक आहे, 2 मार्क्स साठी. ठीक आहे, पुढे बघा क्वेश्चन 3. ठीक आहे, काय विचारलंय क्वेश्चन 3 मध्ये, ऑब्झर्व द फॉलोइंग ग्राफ अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. मार्च 2024 ला विचारलेला क्वेश्चन आहे. मार्च 2024 ला विचारलेला क्वेश्चन आहे. कशाचा ग्राफ आहे हा? हा ग्राफ आहे मॅम लॅटेंट हीटचा. ठीक आहे, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आणि लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशनचा ग्राफ आहे. पाठीमागच्या वर्षीच विचारलाय क्वेश्चन. ठीक आहे, सो बघूया याच्यावरती क्वेश्चन्स काय विचारलेत आपल्याला. ठीक आहे, पहिला क्वेश्चन, व्हॉट डज ग्राफ रिप्रेझेंट. काय दाखवतो रे बाळांनो ग्राफ तुम्हाला? ग्राफ दाखवतोय टेम्परेचर वर्सेस टाइम ग्राफ आहे. ठीक आहे, टेम्परेचर वर्सेस टाइम ग्राफ आहे. सो द ग्राफ शोज व्हॉट हॅपन्स व्हेन द मिक्सचर ऑफ आईस अँड वॉटर इज हीटेड कंटिन्युअसली. ठीक आहे, तर आईस आणि वॉटरला तुम्ही कंटिन्युअसली हीट केल्यानंतर तुम्हाला काय दिसतंय हेच तुम्हाला ग्राफ दाखवतोय. ठीक आहे, पुढं बी क्वेश्चन, व्हॉट डज द लाईन AB रिप्रेझेंट. AB लाईन म्हणजे कुठली बघा, एकदा बघून घ्या, पाठीमागे या. ओके, AB लाईन म्हणजे बाळांनो
ही वाली लाईन कुठे गेलं हे, ओके ए बी लाईन म्हणजे बाळांनो, ए बी लाईन म्हणजे बाळांनो ही वाली लाईन, ठीक आहे, ए बी लाईन, ठीक आहे. काय दाखवते रे बाळांनो ए बी लाईन तुम्हाला, की ऍट कॉन्स्टंट टेम्परेचरला काय झालंय, आईसचं कन्व्हर्जन वॉटर मध्ये झालंय, ठीक आहे, हे तुम्हाला इथं दाखवलं जातंय. डन, ओके, सो आ गया आंसर, बी क्वेश्चन सॉल्व झाला, ठीक आहे. व्हाट डज द लाईन ए बी रिप्रेझेंट, लाईन ए बी रिप्रेझेंट कन्व्हर्जन ऑफ आईस इनटू वॉटर ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. क्लिअर. सी क्वेश्चन काय दिलाय आता बघा, व्हॉट डज द लाईन बी सी रिप्रेझेंट, ठीक आहे. आता बी सी लाईन बघा, या पाठीमाग, ओके, इथं आहे बी सी लाईन. सो बी सी लाईन काय दाखवते तुम्हाला बघा बरं, इथं आहे बी सी लाईन, ओके, काय दाखवताय, सो बी सी लाईन दाखवते की रायझिंग टेम्परेचर, टेम्परेचर काय होत चाललंय, वाढत चाललेलं आहे, ठीक आहे. डन. सो पुढे जाऊया बघा, व्हॉट डज द लाईन बी सी रिप्रेझेंट, लाईन बी सी रिप्रेझेंट्स काय, द राइज इन टेम्परेचर ऑफ वॉटर फ्रॉम 0 to 100, ठीक आहे. येस, सो 0 पासून 100 पर्यंत टेम्परेचर वाढत गेलेलं आहे, हे तुम्हाला लाईन बीसी सांगते, ठीक आहे. क्लिअर आहे. ओके, 3 मार्कचा एक क्वेश्चन सॉल्व्ह झालेला आहे आमचा. पुढचा क्वेश्चन दिलेला आहे आम्हाला, ऑब्झर्व द फॉलोइंग फिगर अँड आन्सर द क्वेश्चन्स, ठीक आहे. आता कशाची डायग्राम आहे, लॅटेंट हीट ऑफ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीची डायग्राम आहे, ठीक आहे. डन. मार्च 2023 ला विचारलाय क्वेश्चन. बघा काय क्वेश्चन विचारले ते पण बघूया आपण. बघा काय विचारले पहिलं, which element has maximum specific heat capacity, justify. कोण गेलत रे खाली पर्यंत, कॉपर गेलता, ठीक आहे. सो मॅक्सिमम स्पेसिफिक हीट कुणाची आहे, नाही कॉपर नाही, आयन, ठीक आहे. सो कॉपर सेकंडला होता ना, कॉपर मॉडरेट होता, ठीक आहे. सो फर्स्ट होता आपला आयन, ठीक आहे. सो आयन स्पियर ऍब्सॉर्ब्स मोर हीट, ठीक आहे. आयनने काय केलं, जास्तीत जास्त हीट ऍब्सॉर्ब केली, त्यामुळे तो जास्तीत जास्त काय होणार, मेल्ट होणार, ठीक आहे. वॅक्सला जास्तीत जास्त मेल्ट करणार आणि तो डीपेस्ट इन द वॅक्स जाणार आहे, ठीक आहे. पुढे बघा, विच एलिमेंट हॅज मिनिमम स्पेस, मिनिमम कोणाची आहे, येस लीड, लास्टला जो होता लीड, ठीक आहे. सो लीड स्पियरची मिनिमम, कारण लीडने काय केलं, ऍब्सॉर्ब लेस हीट, ठीक आहे, त्याच्यामुळं तो लिस्ट डेप्थला जाणार आहे, वॅक्सच्या कमी डेप्थला जाणार आहे, ठीक आहे. पुढे बघा, डिफाइन स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट, आताच लिहिलं आम्ही, ठीक आहे, की पर्टिक्युलर मास ऑफ ऑब्जेक्टचं जर टेम्परेचर मला 1 डिग्री सेल्सिअस न वाढवायचं असेल तर त्याच्यासाठी जी काही अमाऊंट ऑफ हीट मला लागते त्याला मी म्हणणार स्पेसिफिक हीट ऑफ एन ऑब्जेक्ट. क्लिअर आहे. डन. सो तिन्ही क्वेश्चन क्लिअर आहेत. चला पुढे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय, एक्सप्लेन द फॉलोइंग टेम्परेचर वर्सेस टाइम ग्राफ जुलै 2022, ठीक आहे. जुलै 2022 ला विचारलेला आहे. एक्सप्लेन द फॉलोइंग टेम्परेचर वर्सेस टाइम ग्राफ, ठीक आहे. जस्टच आपण ग्राफ बघितला आता, ठीक आहे. एक्सप्लेन द फॉलोइंग टेम्परेचर, हा ग्राफ आपल्याला एक्सप्लेन करायला सांगितलंय. कसा एक्सप्लेन करणार सांगा बरं, ठीक आहे. काय सांगणार, येस पहिल्यांदा सांगणार की आईस प्लस वॉटर, आपण हे आपण आईस प्लस वॉटर हे आपण मटेरियल घेतलेलं आहे, ठीक आहे. मग काय झालं, येस 0 डिग्री सेल्सिअसला आईसचं कन्व्हर्जन वॉटर मध्ये झालं, ठीक आहे, ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर, बरोबर, 0 to 4. डन. त्याच्यानंतर हा ग्राफ कॉन्स्टंट राहिला, ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचरला 0 to आईसचं कन्व्हर्जन वॉटर मध्ये झालं. नंतर राईज इन टेम्परेचर वाढत गेलं, टेम्परेचर वाढत गेलं की परत ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचरला लिक्विडचं कन्व्हर्जन गॅस मध्ये झालं. म्हणजे इथं आम्हाला लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आणि लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन बघायला मिळालं, ठीक आहे. हेच सगळं तुम्हाला एक्सप्लेनेशन मध्ये लिहायचंय, याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही लिहायचंय, ठीक आहे. सो मी इथं आन्सर दिलेला आहे, बघा काय दिलेलं आहे आन्सर मध्ये बघूया आपण, ठीक आहे. सो द टेम्परेचर ऑफ द मिक्सचर रिमेन्स कॉन्स्टंट 0 डिग्री सेल्सिअस टिल ऍट द आइस मेल्ट्स एज शोन बाय द लाइन ए बी, ठीक आहे. डन. दिस टेम्परेचर इज द मेल्टिंग पॉइंट ऑफ आइस. On further heating, the temperature rises steadily from 0 to 100 as shown by the line BC. At 100 degrees Celsius, water starts converting into steam. This temperature is the boiling point of water. Further heating does not change in the temperature and the conversion of water to steam continues as shown in the line CD. ठीक आहे. So सगळं तुम्हाला दिलेलं आहे ग्राफ मध्ये, आणि ग्राफ मध्ये जे जे दिलंय तेच इथे लिहिलेलं आहे आपण, ठीक आहे. डन. ओके, चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन. ओके, काय दिले बघा,
रीड द फॉलोइंग पॅराग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन्स बेस्ड ऑन इट. ओके, कशावरती आहे एकदा पॅराग्राफ आपण वाचून घेऊया. मार्च 2022 ला विचारलेला क्वेश्चन आहे. If heat is exchanged between a hot object and cold object, the temperature of the cold object goes on increasing due to gain of energy and temperature of the hot object goes on decreasing due to lose of energy. ठीक आहे. सो काय आहे? हीट एक्सचेंज आहे. ठीक आहे. So the change in temperature continues till the temperatures of both the object attain the same value. In this process, the cold object gains heat energy and the hot object loses heat energy. If the system of both objects is isolated from the environment by keeping it inside a heat resistant box, then no energy can be flow from inside the box or come into the box. ठीक आहे. सो कशाशी रिलेटेड आहे बाळांनो? हे रिलेटेड आहे हीट एक्सचेंजशी. ठीक आहे. डन. आता याच्यावर क्वेश्चन काय विचारले ते बघूया. ठीक आहे. बघा काय काय विचारलंय. हीट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम वेअर टू वेअर. कुठून कुठं चालली हीट? हॉट ऑब्जेक्ट टू कोल्ड ऑब्जेक्ट चालली आहे. सो हीट ट्रान्सफर्ड फ्रॉम हॉट ऑब्जेक्ट टू कोल्ड ऑब्जेक्ट. ठीक आहे. विच प्रिन्सिपल डू वी लर्न अबाउट फ्रॉम दिस प्रोसेस? कुठलं प्रिन्सिपल? प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. ठीक आहे. सो प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. पुढे बघा. हाऊ विल यू स्टेट द प्रिन्सिपल ब्रीफली? या स्टेटमेंटला तुम्ही ब्रीफली कसं लिहू शकता? आम्ही लिहू शकतो हीट एनर्जी लूज बाय हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट एनर्जी गेन बाय कोल्ड ऑब्जेक्ट. ठीक आहे. सगळ्यांचं लक्ष आहे? सगळ्यांना समजला हा क्वेश्चन? येस मॅम, आम्हाला हा क्वेश्चन समजलेला आहे. ओके, चला तर मग पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. ओके, पुढे काय दिलंय बघा. आन्सर द क्वेश्चन्स विथ द रेफरन्स टू द गिवन फिगर. ठीक आहे. कधी विचारलंय? सप्टेंबर 2021 ला विचारलेलं आहे. कशाची डायग्राम आहे? अरे आता जे बघितलं त्याचीच डायग्राम आहे. कशाची? हीट एक्सचेंजच्या प्रिन्सिपलची डायग्राम आहे. ठीक आहे. ओके, तर मग बघा बघा. आन्सर द क्वेश्चन्स विथ द रेफरन्स ऑफ टू गिवन फिगर. ठीक आहे. फिगर तर आम्हाला समजले. आता क्वेश्चन्स बघतो आम्ही. ठीक आहे. चला बघा रे, पहिला क्वेश्चन वाचा सगळ्यांनी. लक्ष आहे सगळ्यांचं? पहिला क्वेश्चन काय दिलाय? येस, आन्सर सांगा पहिल्या क्वेश्चनचा. फ्रॉम वेअर टू वेअर हीट इज ट्रान्सफर्ड. अरे सेमच आहे. हॉट ऑब्जेक्ट टू कोल्ड ऑब्जेक्ट. प्रिन्सिपल हीट एक्सचेंजच आहे. अरे वा. विच प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स इज मेजर्ड युजिंग दिस प्रिन्सिपल? कुठली प्रॉपर्टी? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ठीक आहे. सो स्पेसिफिक हीट ऑफ अ सबस्टन्स. डन. ओके, सो क्लिअर सगळ्यांना? पाठीमागच्या क्वेश्चन सारखं सेमच क्वेश्चन होता, फक्त हाच क्वेश्चन फक्त चेंज होता, नाहीतर तिसरा क्वेश्चन फक्त चेंज होता, बाकी दोन्ही क्वेश्चन सेम होते. ठीक आहे. सो बघा सगळे PYQ जर आपण केले ना तर आपल्याला किती फायदा होऊ शकतो. ठीक आहे. चला पुढे बघा. नेक्स्ट 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 पुढचा क्वेश्चन दिलेला आहे बाळांनो. अ कॉपर स्पियर ऑफ 100 ग्रॅम मास is heated to raise its temperature to 100 degrees Celsius and is released in water of mass 195 gram and temperature 20 degrees Celsius in a copper calorimeter. If the mass of the calorimeter is 50 gram, what will be the maximum temperature of water? ठीक आहे. So specific heat of copper किती दिलाय? 0.1. चला कधी विचारलंय? नोव्हेंबर 2020. सॉल्व करूया अगोदर आपण. तर अगोदर क्वेश्चन काय दिलाय आपण समजून घेऊया. ठीक आहे. काय दिलाय? एक कॉपर स्पियर दिलाय. हा एक कॉपर स्पियर आहे. ठीक आहे. ज्याचं मास आहे बाळांनो 100 ग्रॅम. ठीक आहे. याचं मास किती आहे? 100 ग्रॅम. याला ना आपण हीट केलं. ठीक आहे. एक बर्नर घेतला आणि याला आपण हीट केलं. ओके. हीट केल्यावर काय झालं? याचं टेम्परेचर झालं 100 डिग्री सेल्सिअस. किती झालं याचं टेम्परेचर? 100 डिग्री सेल्सिअस झालं. बरोबर. डन. पुढं मी काय केलं? आता याला रिलीज इन वॉटर. ठीक आहे. वॉटर ऑफ मास. ओके. एक कॅलोरीमीटर आहे. ठीक आहे. या कॅलोरीमीटर मध्ये वॉटर आहे आणि या वॉटर मध्ये मी काय केलं? या कॉपर स्पियरला टाकलं. ठीक आहे. आता वॉटर ऑफ मास, या वॉटरचं मास किती आहे बाळांनो? 195 ग्रॅम. ठीक आहे. पुढं अँड टेम्परेचर किती आहे याचं? 20 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. डन. पुढं इन कॉपर कॅलोरीमीटर. ठीक आहे. ही कॅलोरीमीटर आहे. ह्या कॅलोरीमीटरचं मास परत किती दिलंय तुम्हाला? हे मास ऑफ वॉटर आहे. ठीक आहे. कॅलोरीमीटरचं मास किती दिलंय? 50 ग्राम. व्हॉट विल बी द मॅक्सिमम टेम्परेचर ऑफ वॉटर? ठीक आहे. तर मॅक्सिमम टेम्परेचर किती असेल? म्हणजे हा
कॉपर स्पिअर याच्यात पडल्यावरती हा कॉपर स्पिअर काय करणार रे, हीट लूज करणार, बरोबर. आणि हीट गेन कोण करणार, हा कॅलरीमीटर प्लस वॉटर, हे दोघ जण काय करणार, हीट गेन करणार. मग कधीपर्यंत हीट लूज आणि गेनिंग चालू असणार, जोपर्यंत ह्या वॉटरचं सगळ्याचं टेम्परेचर सेम होत नाही, बरोबर. डन. तर ते फायनल टेम्परेचर किती असेल हे फाइंड आउट करा असं म्हणलंय आपल्याला. क्वेश्चन कळाला, येस क्वेश्चन कळाला. सो आपण ना अगोदर गिवन लिहून घेऊया, ठीक आहे. चला पुढच्या पेज वरती इथे लिहूया आपण गिवन. सो बघा गिवन मला काय काय दिलेलं आहे, ठीक आहे. सो बघा बघा काय काय दिलं तर आता बघावं लागेल पाठीमाग, ठीक आहे. सो आपण एकदा बघून घेऊ सगळ्या व्हॅल्यू आणि मग लिहूया, ठीक आहे. 100 ग्रॅम आणि 100 डिग्री सेल्सिअस, ठीक आहे. सो 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 मी लिहिलं गिवन बघा गिवन 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 मास ऑफ काय दिलंय तुम्हाला, कॉपर ना, मास ऑफ कॉपर किती दिलंय 100 ग्रॅम आणि टेम्परेचर ऑफ कॉपर किती दिलंय 100 डिग्री सेल्सिअस, ठीक आहे. मास ऑफ वॉटर किती दिलंय 195 ग्रॅम, ठीक आहे. आणि टेम्परेचर किती दिलेलं होतं बाळांनो याचं टेम्परेचर बघा बरं, आता परत हे जाईल. टेम्परेचर किती दिलं तर 20 डिग्री, 20 आणि इकडं 50, ठीक आहे. ठीक आहे, चला करूया सॉल्व. डन. हा बघा हा सो माझ्याकडं गिवन काय काय आहे, मास ऑफ स्पिअर, ठीक आहे, कॉपर स्पिअर ते दिलेलं आहे मला 100 ग्रॅम आणि याचं टेम्परेचर दिलेलं आहे 100 डिग्री सेल्सिअस, ठीक आहे. पुढं मला मास दिलाय कशाचं, वॉटरचं 195 ग्रॅम आणि त्याचं टेम्परेचर दिलंय 20 डिग्री सेल्सिअस. कॅलरी मीटरचं मास दिलाय मला किती 50 ग्राम आणि मला फायनल टेम्परेचर काढायला सांगितलंय, ठीक आहे. सो मी काय करते आता 3 टेबल बनवते इथं 1 2 3, ठीक आहे. सो दिस इज फॉर कॉपर, दिस इज फॉर वॉटर आणि दिस इज फॉर कॅलरी मीटर, ठीक आहे. डन. सो बघा काय करणार मग आता, काय करणार पहिल्यांदा लिहिणार मास, ठीक आहे. काय याचं मास सांगा 100 ग्रॅम, याचं मास सांगा 195 ग्रॅम, याचं मास सांगा 50 ग्रॅम, ठीक आहे. पुढं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी कॉपरची किती असते 0.1, ठीक आहे, कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. वॉटरची किती असते 1, ठीक आहे. आणि याची किती असते, आपल्याला कॉपर कॅलोरीमीटरच सांगितलंय बघा, म्हणजे जो कॅलोरीमीटर आहे ना तो कॉपरचाच आहे, म्हणजे याची पण 0.1च असणार आहे, ठीक आहे. सो 0.1 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस, ठीक आहे. पुढं मला काय दिलेलं आहे, टी दिलेला आहे, ठीक आहे. T1 दिलेलं आहे, टेम्परेचर दिलंय, याचं किती दिलंय बाळांनो 100 डिग्री सेल्सिअस, याचं किती दिलंय 20 डिग्री सेल्सिअस. आता मला सांगा वॉटरचं 20 असेल तर वॉटर कुठं प्रेझेंट आहे, कॅलोरीमीटर मध्येच, म्हणजे कॅलोरीमीटरचं पण किती असेल, येस 20 डिग्री सेल्सिअसच असेल, बरोबर. आता मला काय करायचंय, फायनल टेम्परेचर काढायचंय, ठीक आहे. या सगळ्यांचं फायनल टेम्परेचर तर सेमच असेल ना, बरोबर, ठीक आहे. सो बघा मी काय लिहिणार आहे, Q इज इक्वल टू Q1 प्लस Q2, ठीक आहे. म्हणजे हीट लूज बाय कॉपर स्पियर इज इक्वल टू heat gained by water plus heat gained by कुणी कॅलोरीमीटर, ठीक आहे. डन. सो बघा म्हणजे याचा फॉर्म्युला आला MC डेल्टा टी, याचा फॉर्म्युला असेल MWCW डेल्टा TW आणि याचा फॉर्म्युला आहे MCCC डेल्टा TC, ठीक आहे. टाकूया का व्हॅल्यू, येस. मास बघा 100 इंटू 0.1, ठीक आहे, इंटू डेल्टा टी काय येणार 100 मायनस टी, कारण जे फायनल टेम्परेचर येणार ते 100 पेक्षा कमी असेल, ठीक आहे. सो 100 मायनस टी. पुढं मास ऑफ वॉटर किती आहे मास ऑफ वॉटर 195, वॉटरची स्पेसिफिक हीट 1, ठीक आहे. 20 म्हणजे काय असेल रे, हे काय असेल T-20 करणार तुम्ही, ठीक आहे.
कारण 20 कमी जे काही फायनल असेल ते टी जास्त असेल, ठीक आहे. सो टी मायनस 20. हा, डन. पुढं प्लस काय दिलंय अजून 50 इंटू 0.1 इंटू हे पण काय असेल टी मायनस 20, ठीक आहे. डन. सो बघा काय येणार इथं 10 इंटू 100 मायनस टी, इथं 195 टी मायनस 20 प्लस हे किती आलं 5 टी मायनस 20, बरोबर. सो 100 हे किती येणार बघा 10 इंटू 100, ठीक आहे. किती आलं 1000 मायनस 10 टी इज इक्वल टू 195 प्लस 5 किती आलं रे 200 ना, ठीक आहे. 195 प्लस 5 हा 200 टी मायनस 20, बरोबर, ठीक आहे. सो हे किती आलं मग 200 टी मायनस किती आलं 4000, बरोबर का. हा, ठीक आहे. आणि हे 1000 मायनस 10 टी, ठीक आहे. आता मला टी फाइंड आउट करायचा आहे. सो मी काय करते याला इकडे घेते बाळांनो. सो 1000 हे मायनस 400 इकडे आल्यावर झाले प्लस 400 इज इक्वल टू 200 टी काय करणार हे आलं प्लस 10 टी, ठीक आहे. सो आलं बाळांनो 210 टी, बरोबर. इकडे आलं 5000. डन. सो काय काढायचंय टी काढायचंय. सो 5000 डिवायडेड बाय 210, 0 0 कॅन्सल. 500 ला 21 ने डिवाइड करा बघा किती येतंय. येस 500 डिवाइडेड बाय 21 इज इक्वल टू टी. सो मेरा आंसर आ रहा है बघा कॅल्क्युलेट करून 23.8 काहीतरी येतंय बघा, ठीक आहे. तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा बाळांनो. तर फायनल टेम्परेचर तुम्हाला मिळतंय 23.8 डिग्री सेल्सिअस, ठीक आहे. सो फायनली जे काही कॉपर स्पियर असेल, जे काही वॉटर असेल, जे काही कॅलोरीमीटर असेल, या सगळ्यांचं फायनल टेम्परेचर किती असणार आहे. येस 23.8 डिग्री सेल्सियस. सो समझा क्या हमने कैसे सॉल्व किया. इट्स वेरी वेरी इजी ना. यस मैम ये तो हमारे सर के ऊपर से जा रहा है. असं चाललंय डोक्यावरून, ठीक आहे. सो काही नाही बाळांनो याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची, फक्त तुम्हाला जमून जाईल, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. चला पुढे जाऊया का नेक्स्ट पॉइंट कडं. ओके चला नेक्स्ट पॉइंट. आता क्वेश्चन 4 दिलेला आहे बाळांनो. क्वेश्चन 4 म्हणजे आपला लास्ट क्वेश्चन, हा की नाही. आपण आलोय जवळ म्हणजे हा म्हणजे मॅमचं लेक्चर संपत आलंय एकदाच, है की नाही. ओके अटेम्प्ट द फॉलोइंग क्वेश्चन्स. बघा ऑब्झर्व द गिवन डायग्राम अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स, ठीक आहे. कशाची डायग्राम दिली आहे बाळांनो. होप्स ॲपॅरेटसची डायग्राम दिली आहे, ठीक आहे. आता याच्यावर काय क्वेश्चन विचारलेत बघूया. ओके व्हॉट इज द नेम ऑफ द गिवन ॲपॅरेटस. येस दिस इज होप्स ॲपॅरेटस, बरोबर. पुढं विच फेनॉमिनॉन इज स्टडीड विथ द हेल्प ऑफ दिस ॲपॅरेटस, ठीक आहे. या ॲपॅरेटस थ्रू कुठला फेनॉमिनॉन शो करतो आपल्याला. येस एनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर दाखवतो आपल्याला होप्स ॲपॅरेटस, बरोबर. डन. पुढं तिसरा क्वेश्चन व्हॉट आर द फायनल टेम्परेचर्स इन थर्मामीटर्स T1 अँड T2, ठीक आहे. सो T1 आणि T2 चं फायनल टेम्परेचर बघा. T1 चं काय असतं रे बाळांनो 4 आणि T2 चं काय असतं 0 डिग्री सेल्सिअस. बघितलंय आपण, कारण पहिल्यांदा वरती आईस बनतो ना T2 कडं आणि T1 काय असतं 4 असतं, ठीक आहे. डन. पुढं आता तुम्हाला डायग्राम मध्ये जसं दिलं असेल तसं तुम्ही लिहा, ठीक आहे. सी क्वेश्चन झाला. डी क्वेश्चन काय विचारलाय बघा. ऍट अरे थांब ना कुठं गेला. हा बघा डी क्वेश्चन काय दिलाय. डी क्वेश्चन बघा वाचा डी क्वेश्चन लवकर सगळेजण. ऍट व्हॉट टेम्परेचर इज द डेन्सिटी ऑफ वॉटर मॅक्सिमम. वॉटरची मॅक्सिमम डेन्सिटी कुठं असेल ऍट 4 डिग्री सेल्सिअस बाळांनो. 4 डिग्री सेल्सिअसला वॉटरची डेन्सिटी मॅक्सिमम असेल, बरोबर. 0 to 4 काय व्हायला पाहिजे एक्सपान्शन, पण होतं काय कॉन्ट्रॅक्शन, ठीक आहे. मग कॉन्ट्रॅक्शन होत असेल तर 4 डिग्री सेल्सिअसला वॉटरची डेन्सिटी मॅक्सिमम असेल, ठीक आहे. पुढे बघा गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ द अबाव फिनॉमिनॉन इन नेचर, ठीक आहे. तेच सांगितलं ना मी मागाशी तुम्हाला. इन कोल्ड रिजन्स इन विंटर रॉक्स क्रॅक ड्यू टू द एनामोलस एक्सपान्शन ऑफ वॉटर. गिव्ह रिझन साठी विचारतात, ठीक आहे. इवन वेन द टेम्परेचर बिकम्स लेस दॅन 0 डिग्री सेल्सिअस aquatic प्लांट्स अँड एनिमल्स कॅन सर्व्हाइव्ह, ठीक आहे. डन. सो गिव्ह रिझन साठी हे क्वेश्चन महत्वाचे आहेत बाळांनो,
ठीक आहे. त्याच्यामुळं हे क्वेश्चन्स तुम्ही प्रॉपरली व्यवस्थित करून ठेवा. ठीक आहे. क्लिअर आहे का सगळ्यांना हे क्वेश्चन्स? ठीक आहे. हे सगळ्यांना क्लिअर झाले PYQs? ठीक आहे. सो आपण बऱ्यापैकी सगळे PYQs हिटचे कव्हर केलेले आहेत आणि आपलं लेक्चर हिटचं इथं संपलेलं आहे. सो खूप चांगल्या पद्धतीनं आपण आजचा हा हिट चॅप्टर कव्हर केलाय बाळांनो. सो तुम्हाला प्रयत्न करायचा आहे की मला या चॅप्टर मधल्या सगळ्या कन्सेप्ट कशा क्लिअर होतील आणि कशा मी या चांगल्या पद्धतीनं अंडरस्टँड करून घेऊ शकतो. ठीक आहे. सो एखादी कन्सेप्ट जर तुम्हाला कळाली नसेल तर तुम्ही ती परत बघा. ठीक आहे. तुमचे प्रयत्न याच्यामधून दिसले पाहिजेत. जीतेंगे हम ये वादा करो, जीतेंगे हम ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो. ठीक आहे. सो सगळ्यांनी खूप मेहनत करा, खूप अभ्यास करा. ठीक आहे. येस. सो विश यू ऑल द बेस्ट. पुढच्या लेक्चर मध्ये आपण पुढचा चॅप्टर बघूयात. ठीक आहे. सो तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, हॅव अ गुड डे.